आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा. या ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेला आहात. मनापासून स्वागत आहे सगळ्यांचं. प्रत्येक सेशन मध्ये मी एका गोष्टीचा उल्लेख करत असते. आपण निवडलेले लोक आहोत. या ब्रह्मांडाने आपल्याला निवडलं आहे या सेशनसाठी. म्हणून आपण लकी आहोत. आणि याकरिता सर्वप्रथम स्वतःला धन्यवाद द्या की मी स्वतःसाठी एवढा वेळ काढू शकलो आहे. मी स्वतःसाठी एवढा वेळ काढू शकले आहे. ज्याची एनर्जी हायर होती, ज्याची मनापासून इच्छा होती, त्यांनी खरंच आज रविवारचा दिवस असूनही, दुपारची वेळ असूनही या सेशनला बसण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी केली आणि त्यानुसार ऍक्शन घेतली. आणि ऍक्शन घेण्यासाठी आपल्याला सपोर्ट केला आहे तो कोणी? आपल्या या बॉडीने, आपल्या मनाने. म्हणून खरंच त्या मनाचे, या शरीराचे आणि आपले स्वतःचे मनापासून धन्यवाद माना. लकी लोक का? नेहमी सांगते त्याप्रमाणे आजही सांगेल, फक्त आणि फक्त या संपूर्ण ब्रह्मांडामधील, या विश्वामधील एकूण लोकसंख्येच्या फक्त 4% लोक जरी अध्यात्म पुरेपूर पुरेपूर 100% त्या अध्यात्मामध्ये जुडलेत आणि स्वतःच्या सोलचा पूर्णपणे विकास केला, तर असं कुठंतरी लिहिलं आहे की या विश्वामध्ये असलेलं प्रत्येक दुःख नष्ट होणार. मग तेवढी ताकद जर 100 पैकी 4 लोकांमध्ये आहे, या उरलेल्या 96 लोकांचं दुःख हरण करण्याची, तरीही लोक का एवढं दुःख आहे या पृथ्वीवर? का वेदना आहेत? का जिथे जातो तेथे आपल्याला अशी दया येते लोकांची? असं का आहे? तर कितीही प्रयत्न करून फक्त 4% लोक सुद्धा त्या परम सुखापर्यंत, त्या अनंत सुखापर्यंत, त्या चैतन्यापर्यंत, त्या चैतन्याची पूर्ण एनर्जी घेऊ शकत नाहीत. म्हणून आपण लकी आहोत. कुठंतरी या समुद्राच्या पाण्यामध्ये आपण पावलं डुबवण्याचा किंवा थोडंसं त्यापर्यंत पोहोचण्याचा, त्याच्या स्पर्शापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यासाठी आजचा हा पहिला दिवस आपला सगळ्यांचा, तुम्हा सगळ्यांचा, आपल्याला एक कुठंतरी माझ्या आयुष्यामध्ये मला या संधीचं सोनं करायचं आहे, या उद्देशाने स्वतःला इथपर्यंत आणलंय. त्याकरता मनापासून स्वतःचे धन्यवाद. तर आता आपल्याला समजून घ्यायचं आहे, काय आहे ब्रह्मांडीय ऊर्जा? काय म्हणतात याला? काय म्हणतात रेकी? का रेकी? तर पुन्हा एक सगळ्यांना शब्द असा की आतापर्यंत या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत आपल्या सगळ्यांची विविध सेशन मधून मी ओळख करून दिली आहे. आणि आज सुद्धा एका वेगळ्या शब्दांमध्ये, एका वेगळ्या कल्पनेने कशा प्रकारे आपण अध्यात्म आणि सायन्स एकत्र करू शकतो, अध्यात्माचा आणि सायन्सचा एकमेकांसोबत जोड आहे, कशा प्रकारे आपली सायकॉलॉजी इथं काम करते, मानसशास्त्राचा इथे काय रोल आहे, कसा सबकॉन्शियस माइंड काम करते, आणि हे म्हणजे सगळं सायन्स आहे. मग या ब्रह्मांडीय ऊर्जेची ओळख करून घेत असताना सायन्स आणि अध्यात्म एकत्र कशा प्रकारे काम करतं, आणि जेव्हा याचा एकत्रित उपयोग केला जातो, एकत्रित याच्याकडे डोळसपणे पाहिल्या जाते, डोळसपणे, कोठेही अंधश्रद्धेचा विचार न करता आपण डोळसपणे जेव्हा एखाद्या गोष्टीकडे पाहतो, तेव्हा त्याचा रिझल्ट किती छान येतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच म्हटलं आहे की आज सुद्धा एका वेगळ्या शब्दांमध्ये, कारण मी या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीची किती ओळख करून देऊ प्रत्येकाला, प्रत्येक वेळेस मला वेगळी कन्सेप्ट सापडते, प्रत्येक वेळेस ही एनर्जी मला वेगळ्या स्वरूपामध्ये सांगते की बघ, मला अशाही प्रकारे माझा विचार करा, या दृष्टीतून मला बघणं. आणि खरोखर मी तो दृष्टिक्षेप टाकायचा प्रयत्न करते आणि मला तेथे सुद्धा नवीन गोष्टी सापडतात, नवीन गोष्टी समजतात. आणि ते नक्कीच तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करताना मला मनापासून आनंद होतो. किती अंधश्रद्धा आहेत. अनेक वेळा रेकी शिकताना लोक माझ्याचकडे अनेक
विशेष महिला मंडळ शिकताना चोरून शिकतात. पण तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगते, जेव्हा महिला ना घरामधून चोरून ऍडमिशन घेतात, शिकतात, पण पुढच्या दुसरी डिग्री, थर्ड डिग्री पर्यंत सेकंड कंप्लीट होऊन थर्ड डिग्री पर्यंत जाईपर्यंत माहिती आहे का, त्यांच्या कुटुंबातले सर्वजण त्यांच्यासोबत बसलेले असतात आणि ते त्यांना सपोर्ट करतात. का? तर तेव्हा त्यांना खरोखर सायंटिफिक दृष्ट्या अध्यात्म कसं आहे, हे कन्सेप्ट क्लिअर झालेले असतात. आणि खरंच कुठल्याही प्रकारचं काही वाईट नसून जे काही आहे हे सगळं उत्तमात उत्तम, चांगल्यात चांगलं, उत्कृष्टामध्ये उत्कृष्ट असं आपल्याकडे आहे. याची जाणीव होते. तर बघा तर बघा आपलं भारत, आपल्या देशामध्ये आहे ना, अगदी अध्यात्म हे आपल्या योगांमध्ये, आपल्या वेदांमध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. आणि आपल्या प्रत्येक कुटुंबातील कुठलीतरी व्यक्ती कुठल्या ना कुठल्या मार्गामध्ये आहे. मार्गामध्ये म्हणजे कुठेतरी ध्यानधारणेला कुठेतरी जोडलेली आहे. कोणी वारकरी संप्रदायामध्ये आहे, कुणी एखाद्या गुरु सोबत जुडलेला आहे. असं आपले भारताची परंपरा आहे. बरोबर? काय होते, आपल्याला काय सांगितलेलं आहे? आपल्याला असं सांगितलेलं आहे वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये की कुटुंबातील एक जरी व्यक्ती ध्यानधारणा करत असली, बघा आपले कुटुंबीय, आपले आजोबा, आजी आपल्याला ह्या गोष्टी सांगतच आहेत पहिल्यापासून, की घरामधली एक व्यक्ती जरी ध्यानधारणा करत असली, ध्यान करते, तरी ती व्यक्ती आपल्या कुटुंबाचं दुःख कमी करू शकते किंवा आपल्या कुटुंबाला सुरक्षित करू शकते, कुटुंबाला चांगल्या मार्गावर नेऊ शकते. असं आपण ऐकलं नक्कीच ऐकलं आहे. सेम तेच. सेम तेच. फक्त भाषा आणि शिकण्याची पद्धती वेगळी. आपण एखादा मंत्र घेतो, जेव्हा दीक्षा होते, जेव्हा गुरुमंत्र मिळतो, जेव्हा नामदान होतं, अनेक सारे विषय आहेत याला. जेव्हा सगळ्या तेव्हा शब्दांच्या स्वरूपामध्ये आपल्याला ऊर्जा दिली जाते. गुरुकडून, सद्गुरूंकडून. बरोबर? आणि त्या शब्दाच्या सोबत राहून जेव्हा आपण जाप करतो, तेव्हा सुद्धा आपण या ब्रह्मांडासोबत जुडतो, एनर्जी मोठ्या प्रमाणात घेतो, स्वतःचा ऑरा क्लीन करतो. सेम माझ्या मागे जे असे हे दिसतंय ना माझं बॅकग्राऊंड सेम. आपला ऑरा जेव्हा क्लीन होतो, तेव्हा अशी कल्पना करूया अशासारखा रंग असाच असेल असं नाही. पण असे व्हायब्रेशन जेव्हा तुम्ही प्युअर होता, तुम्ही एकदम प्युअर होतात, तेव्हा असे शुभ्र असे व्हायब्रेशन्स तुमच्यामधून निघत राहतात. म्हणजे काय? तर तुमच्याकडून जाणारे व्हायब्रेशन्स ते प्युअर जातात, प्युअर, पॉवरफुल, चांगले, उत्कृष्ट, चांगल्या भावनांचे, चांगल्या विचारांचे, पॉवरफुल. आणि म्हणून तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक सुद्धा तशाच प्रकारचे होत राहतात. जे व्हायब्रेशन तुम्ही क्रिएट करता, तसेच तुमच्या कुटुंबातील लोक होतात. तुमच्या सोबत राहणारे लोक होतात. छोटासा एक विचार करायचा म्हटला तर लोकं म्हणतात सडक्या कांद्यासोबत, आंब्यासोबत दुसरे पण आंबे, कांदे खराब होतात. बरोबर ना? म्हणजेच काय, तर जर का चुकीच्या एखाद्या व्यक्तीसोबत राहिलं, तर आजूबाजूचे पण वाईट होतात. सेम त्याचप्रमाणे जर एका चांगल्या व्यक्तीसोबत राहिलं, एका हाय एनर्जीच्या व्यक्तीसोबत राहिलं, तर आजूबाजूचे सुद्धा हाय एनर्जीमध्ये येतात. बरोबर? म्हणून ध्यानधारणा करणारी व्यक्ती ज्या कुटुंबामध्ये आहे, त्या कुटुंबाचे व्हायब्रेशन्स प्युअर असतात. तेथे त्या घरामधील, त्या कुटुंबामधील एनर्जी, ज्या लोकांना एनर्जी समजते, ज्या लोकांना भाव समजते, ज्या लोकांना त्या जागेची पॉवर समजते, एनर्जी समजून नाही सांगता येत. त्या सगळ्या गोष्टी फील करण्याच्या असतात. त्यांना बरोबर कळते, की हो, येथे काय वातावरण आहे. म्हणजे काय तर पॉझिटिव्हिटी आपण सोप्या भाषेमध्ये म्हटलं तर. त्या व्यक्तीची सकारात्मकता
बाहेर पसरते. आपल्या कुटुंबाला तर सगळ्यात पहिले लागते. मिळतात ते व्हायब्रेशन. सेम त्याचनुसार एका कुटुंबातील एक व्यक्ती ध्यानी आहे म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेली आहे. सेम त्यामधलाच सोपी मार्ग म्हणते आहे मी. जसं नवी टेक्नॉलॉजी आली, नव्या टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाल्यामुळे काय होते, मी मागच्या सेशनमध्ये चांगल्या प्रकारे हे कव्हर करून घेतलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही या अगोदरचं सेशन ऐका रेकीबद्दलचं. नव्या टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाली, न्यू टेक्नॉलॉजी आली, तर न्यू टेक्नॉलॉजीमुळे अगोदर होत होतं काम त्यापेक्षा लवकर होतं. बस सोयीस्कररित्या होतं, चांगल्या सोयी-सुविधा मिळतात. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुडलो. रेकीमध्ये आपल्याला जसं तिकडे गुरुमंत्र मिळतो, येथे आपल्याला सिम्बॉल असतात. आणि हे सिम्बॉल कुठचे आहे? तर तर अनेक साधू संतांनी ध्यानधारणा करून ज्याप्रमाणे त्यांना ते शब्द जाणवले, समजले, ऐकले ध्यानामध्ये, ओके. त्यांना ते शब्द ब्रह्मरूपाने आले, की ते त्या प्रकारे आपल्याला आपले सद्गुरू, गुरु दान म्हणून देतात. आपल्यापर्यंत ते देतात आणि ते सुद्धा आपल्याला सिक्रेट ठेवायचे असतात. शब्द, मंत्र सेम. त्याच प्रकारे अनेक साधू संतांना, गुरूंना, मास्टरांना, डॉक्टर मिका उसुई यांना, आपले साईबाबा ओळखता ना सगळेजण? यांना यांच्याकडून सुद्धा आलेले सिम्बॉल या रेकीमध्ये आहेत. या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये. या सिम्बॉलच्या सहाय्याने आपली या ब्रह्मांडासोबत जुडण्याची जी कनेक्टिव्हिटी करण्याची जी वेळ आहे, ही कमी होते. म्हणजे आपण जे काम वेळ लागू शकतो ते लवकरात लवकर होणे आणि मोठ्या एनर्जी सोबत होणे. मोठ्या प्रमाणामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा खेचून घेण्यासाठी या सिम्बॉलचा आपल्याला उपयोग होतो. नक्कीच मला माहिती आहे, की सेशन पार्ट 2 सुरू आहे. थोडंसं जड जात असेल नवीन लोकांना, त्यासाठी रेकी पार्ट 1 जे आपण पहिले व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघून घ्या. तर अशा प्रकारे वेगळेपण आहे, पण सारखेपण सुद्धा आहे. साम्य समजून घ्या दोन्ही गोष्टीमधलं. शेवटी तुम्ही कुठेही जा विश्वामध्ये, सगळी एनर्जी एकच आहे. ब्रह्म एकच आहे, ब्रह्मांड एकच आहे आणि पंचतत्वांनी बनलेला माणूस आहे आणि पंचतत्वांनी बनलेलं ब्रह्मांड आहे. या विशाल ब्रह्मांडाचं आपण एक सूक्ष्म स्वरूप आहे आणि हे सूक्ष्म स्वरूपाला आपल्याला या ब्रह्मांडाकडून येणारी एनर्जी सध्या सूक्ष्म आहे. आपल्याला ही येणारी एनर्जी थोडी मोठ्या प्रमाणात घ्यायची आहे, आपल्या कॅपॅसिटीनुसार. ज्या या सबकॉन्शियस माइंडचा वापर आपण फक्त आणि फक्त 10% करतो, आल्या आयुष्यामध्ये तो वापर आपल्याला वाढवायचा आहे. वाढवून करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सायंटिफिक दृष्ट्या रेकीमधून पुढे जायचं आहे. मग नेहमी शब्द येतो रेकी. आता मॅडम तुम्ही रेकी तर अनेक वेळा म्हटलं आता ही. हो, रेकी हा शब्द घ्यावाच लागेल. कारण या शब्दाचा पण अर्थ शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलेला आहे. रे म्हणजे विश्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. विश्वव्यापी या संपूर्ण विश्वाला जिने व्याप्त केलेलं आहे अशी शक्ती, जीवनशक्ती. या विश्वामध्ये असलेली प्राणशक्ती, विश्वामध्ये असलेला प्राणा, विश्वामध्ये असलेली ऊर्जा. जी एकच आहे. या प्रत्येक माणसामध्ये. जी माझ्यात आहे, ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे. जपानवरून आलेला असल्यामुळे हा शब्द आपल्याला असं वाटते, बाबा काय आहे? बस बाकी काहीच नाही. मग ही ऊर्जा आली कुठून? रेकी म्हणता ना मॅडम, मग सांगा बरं कसं काय? जपानचा शब्द आहे. मग ही भारतीय कशी? किंवा मग यामध्ये आपण भारतामध्ये का वापर करावा? तर बघा, आपल्या अथर्व वेदामध्ये उत्कृष्ट प्रकारे संपूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जेचं या ब्रह्मांडाकडून आपण कशी ऊर्जा घ्यावी याचा उल्लेख केलेला आहे.
याचा उल्लेख केलेला आहे. आणि गौतम बुद्धांनी सुद्धा या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर केला. अनेक लोकांना दुरुस्त केलं आणि अनेक लोकांना हे दुरुस्त करणं चांगलं शिकवलं त्यांच्या शिष्यांना. पण कालांतराने कुठेतरी या विद्येचा लोप म्हणण्यापेक्षा ही झाकाळल्या गेली. कुठेतरी काही नालंदा विद्यापीठाला काही आग वगैरे ह्या अनेक अनेक प्रकरणांमुळे त्या काळात सुद्धा या ऊर्जेचा वापर आपल्या भारतामध्ये कायम निरंतरपणे सुरूच आहे. एकीकडे हा वापर अनेक साधू संतांच्या माध्यमातून, ध्यानी पुरुषांच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना दुरुस्त केलं आहे. त्यांच्या सानिध्यात राहून लोक दुरुस्त झाले आहेत, त्यांच्या ऑरामध्ये राहून. आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या एनर्जी देण्यामुळे अनेक लोक दुरुस्त पण झाले. मग त्या काळामध्ये डॉक्टर मिकाऊ उसुई हे प्रोफेसर एक आहेत जपानमधून. जपानमधून ते आलेत, इकडे आलेत भारतामध्ये. काहीतरी आहे भारतामध्ये विशेष, हे काय आहे बुवा याचा शोध घेण्यासाठी आले. आणि मग त्यांनी बौद्ध धर्मग्रंथांचा काही अभ्यास केला. बुद्धांच्या लिखाणाचा अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना फार तुटपुंजी माहिती मिळाली. मग भरपूर गोष्टी मिळाल्या नाहीत त्यांना. जे मिळालं ते साहित्य घेऊन ते गेलेत. पण हे वापर कसा करावा हे त्यांना समजलं नाही. तेथे लिहिलेल्या लिखाणानुसार त्यांनी ध्यानधारणा केली. 21 दिवस सारखी ध्यानधारणा केली आणि त्या ध्यानधारणेमध्ये त्यांना एनर्जी अशी प्राप्त झाली, की तू कशा प्रकारे ऊर्जेचा वापर करावा. त्यांना त्या ध्यानधारणेमध्ये समजलं, की बाबा आपल्या हातामधून आपण एनर्जीचा, या ऊर्जेचा वापर करू शकतो आणि या ऊर्जेच्या वापराने आपण अनेक लोकांना बुद्धांसारखं दुरुस्त करू शकतो. या गोष्टी त्यांना समजल्या आणि मग त्यांनी पुन्हा या गोष्टीवर अजून ध्यानधारणा करून शोध केला. आणि ज्याला आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट अशीच सांगत गेलं किंवा मग शिकवत गेलं तर त्याला महत्व राहत नाही. परंतु त्यांनी ते शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या गोष्टीची मांडणी केली. कुठेतरी एक अभ्यास म्हणून तो तयार केला आणि त्याला एक विशेष प्रारूप देऊन इतरांपर्यंत एक प्रोफेशनली दिलं. आणि तसं प्रोफेशनली ते परत डॉक्टर मिकाऊ उसुई यांच्याकडून त्यांच्या शिष्यांपर्यंत, त्यांच्या शिष्यांकडून इतर लोकांपर्यंत, मग पुन्हा त्यांच्या शिष्याकडून कुण्यातरी एखाद्या भारतीयापर्यंत, त्या एका भारतीयाकडून इतर भारतीयांपर्यंत पुन्हा ही ऊर्जा आली. नक्कीच ऊर्जा तर एकच आहे, पण शब्द मात्र तोच राहिला. म्हणून मी तरी वापर करत असताना नेहमी म्हणते, या ब्रह्मांडासोबत आपण हितगुज करूया, या ब्रह्मांडासोबत आपण जुळूया, आपण या ऊर्जेचा वापर करूया, आपण या शक्तीचा वापर करूया, या प्रकाशाचा वापर करूया, या रेकी ऊर्जेचा वापर करूया. सगळं जे काही आहे ते एकच आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं, अध्यात्मशास्त्रानुसार आपले कुटुंबीय, आपले आजी-आजोबा, आपल्या घरातील लोक ज्याप्रमाणे ध्यानधारणा करतात, सेम फक्त आपण वापर करत आहे एका विशेष टेक्निकचा. आणि येथे आपण ज्या टेक्नॉलॉजीनुसार पुढे जाणार आहे, यामध्ये मानसशास्त्रीय दृष्ट्या, सायंटिफिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या या तीनही दृष्टिकोनामधून ज्याला ज्याला आपलं आरोग्य दुरुस्त होण्यासाठी, आपली मनस्थिती दुरुस्त होण्यासाठी, आपली शैक्षणिक आर्थिक प्रगती होण्यासाठी, आपली सामाजिक प्रगती होण्यासाठी सगळ्या अफर्मेशन व्यवस्थितपणे केलेल्या आहेत. याचा उपयोग करून आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला त्याप्रमाणे ट्रेनिंग देऊन अध्यात्म आणि विज्ञान, आरोग्यशास्त्र, मानसशास्त्र या सगळ्या गोष्टीनुसार आपण पुढे जाणार. आणि म्हणून चॅलेंज घेतलं जातं, की 1.5 महिन्यामध्ये जर काय तुमच्या आज आहात आणि तुम्ही जेथे आहात तेथून तुमचे कुठलाही प्रॉब्लेम असू दे, तेथून तुम्ही कुठेतरी पुढे नाही निघाला ना, तर फी भरू नका. हे त्यामुळे सांगितलं जातं. कारण
आपण तयार केलेला अभ्यास हा खरोखर तेवढाच अभ्यास पूर्ण केला आहे. त्यामध्ये तेवढेच एफर्ट टाकलेले आहेत. नक्कीच मी तुम्हाला सांगू शकेल, मी जेवढा अभ्यास केला आहे त्यानुसार आपला जो अभ्यासक्रम आपण तयार केलेला आहे, या ब्रह्मांडाच्या सहाय्याने, त्या आशीर्वादाने, त्या एनर्जीसह तो खरंच खूप वेगळा आहे. बस एवढंच सांगेन. आणि आता बघूया आपण खरंच कसं काय बरं काम करत असते हे शास्त्र, आपण ज्याला म्हणू शकतो, की ऊर्जा. बरोबर? बरं. त्या अगोदर तुम्हाला आपलं ऑरा काय असते, हे काय असते, हे सांगण्या अगोदर तुम्हाला एकच गोष्ट सांगते. सगळ्यांनी ऐकलेलं आहे तुम्ही, सगळ्यांनी ऐकलेलं आहे, की फक्त 10% आजार खरे आजार आहेत. उरलेले 10% आजार, आजार आहेत, की जे आता ज्याला आपण कॅन्सरच म्हणतो किंवा इतर म्हणतो, ते आजार आहेत. ते कुठल्या कारणानं होतात या गोष्टीवर खरंच अजूनही चालूच आहे शोध. कुठं गोष्टीमध्ये बिघाड झाला, कुठं पाण्यात खराबी झाली, कुठं अचानकच काहीतरी चुकीचं खाल्ल्या गेलं, अचानक काही गोष्टी झाल्या, अचानकच एखादा व्हायरस आला, हे 10% आणि उरलेले 80% आजार येथे काय सुरू आहे यानुसार. मग जर आपण येथे काय सुरू आहे यामध्ये बदल केला तर आजारांवर ताबा येईल. मला परवाच्या दिवशी कोणीतरी टाकलंय, "मॅडम माझ्या बीपीवर आहे ना, कायम उपाय द्या. येथे बदल करा, बीपी गायब होईल." आहेत, अनेक अनुभव आहेत. आपल्या सेशनमध्ये थायरॉईड आहे, बीपी आहे, शुगर आहे. अनेकांनी स्वतःच्या विचारांवर आणि स्वतः मेडिटेशन करून या गोष्टींवर पूर्णपणे ताबा मिळवलेला आहे. चालू असलेल्या गोळ्या डॉक्टरांनीच बंद करायला सांगितल्या, की आता तुम्ही ओके आहात. पायाचं दुखणं असो, हाताचं दुखणं असो, नसा कुठं ब्लॉक असो, "मॅडम मला घडीच मारता येत नाही पायाची, मांडीच मारता येत नाही, आलती-पालती करता येत नाही." बिलकुल क्लिअर झालेले आहेत. ज्यांना पायऱ्या चढता येत नाही ते 5-5 किलोमीटर चालू शकतात. अशी परिस्थिती आताच गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या क्लासमधल्या अनेक जणांची आहे. त्याचं कारणच हे आहे, की हे सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने आध्यात्मिकतेसोबत जोडलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या आतमध्ये जे बदल होतात, त्या बदलांमुळे आपला ऑरा क्लीन होतो, आपल्या नसांमधील ब्लॉकेजेस निघून जातात आणि आपण ओके होतो. काही नाहीये. हे सगळं सायन्स आहे. आपल्या प्रत्येकामध्ये फक्त करण्याची तयारी पाहिजे. तुम्ही विचारांवर काम करू शकलात, सगळ्याच गोष्टी बरोबर होतात. बघा मी तुम्हाला एक चित्र दाखवते. असं काही चित्र इकडनं-तिकडनं नाही Googleवरून घेतलं आहे विशेष. बघा, हे काय आहे? तर आभामंडळ दाखवलेलं आहे. आपलं जे शरीर आहे, या शरीराला हे जे बॉडी आहे आपली, ही व्हाईट कलरची आणि आज बाहेर असे तरंग आहेत. हे प्रत्येकाच्या बाहेर आहेत. तर आपण रेकीमध्ये असताना हा जो बाहेरचा गुलाबी रंगाचा तरंग आहे, फर्स्ट, सेकंड टू थर्ड पर्यंत या तरंगापर्यंत काम करतो. म्हणजेच काय तर आपण शरीराला कोठेही स्पर्श करत नाही. हे जे आवरण तुम्हाला विविध रंगांचं दिसत आहे, आता हा एक फोटो आहे. हं. हा एक फोटो आहे आभामंडळांचा. बरोबर? देवी-देवतांच्या मागे जे गोल असं दाखवलेलं असते ना, ते तसं तसं ऑरा, तसं व्हायब्रेशन्स आपण जर ध्यानधारणा केली, तर त्यासारखं आपण काहीतरी आपल्याला अनुभवता येतो. बरोबर? तर बघा हे प्रत्येकाला, हे मला आहे, तुम्हाला आहे, लहान बाळांना आहे, प्रत्येकाला असंच आभामंडळ आहे. आणि हा जो ऑरा आहे, जेव्हा आजार येईल, तेव्हा कोणताही आजार येताना यावर येणार पहिले. ओके. आणि मग तो आपल्या शरीराच्या आतमध्ये येणार. मग मला एकच सांगा, बाहेरचं कवच बाहेरचं कवच जर स्ट्रॉंग असेल, तर येणारा आजार आतमध्ये येईल का? येऊ शकेल का? नाही. आपल्याला आपलं आभामंडळ स्ट्रॉंग करायचं आहे. आतून स्वतःला स्ट्रॉंग करायचं आणि सोबत आभामंडळ स्ट्रॉंग करायचं आहे.
अशा प्रकारे या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडताना आपण कार्य करत असतो. मग ही ऊर्जा कुठं आहे? कुठे ही ऊर्जा? कुठून घेणार आपण? ब्रह्मांडाकडून. पण त्या अगोदर लक्षात ठेवा, आता सुद्धा आपण ब्रह्मांडाकडून सगळेजण ऊर्जा घेतच आहोत. म्हणून तर आपण जिवंत आहोत. त्याशिवाय जिवंत असतो का? नाही. आपण जिवंत आहोत याचाच अर्थ आपण ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेतच आहोत. म्हणूनच आपला हात, पाय, नाक, डोळे, हृदय सगळं सुरू आहे. आपण येथे आहोत. आपल्याला काय करायचं आहे, जी ऊर्जा आपण आता सहजपणे घेत आहे, ती आता आपल्याला या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत ओळख झाल्यानंतर जाणीवपूर्वक घ्यायची आहे. आणि आता घेत आहोत त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात घ्यायची आहे आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेऊन आपल्या विविध कामासाठी याचा उपयोग करायचा आहे. ते कुठले काम आहेत ते मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ही ऊर्जा कशी घ्यायची हे टेक्निक शिकायचं आहे. कोणाकडून घेताय का आपण? नाही. आणि पुन्हा एक सांगते, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळताना तुम्हाला एकाही वस्तूची गरज पडणार नाही. जे काय आहे ना तुमच्या आतमध्ये आहे. या ऊर्जेचा वापर करण्यासाठी ताकद या ब्रह्मांडाने तुम्हाला जन्मताच दिलेली आहे. पण तुझं आहे तुझपासी परी तू जागा भुललासी. जसं हनुमंताला त्याच्या शक्तीचा विसर पडलेला होता. त्याच्यामध्ये केवढी पॉवर आहे याचा त्याला विसर होता. त्याला माहिती नव्हतं. पण जेव्हा समुद्रापार जायचं होतं, तेव्हा त्याला कोणी दिलं? कोण सांगेल? हनुमंताला कोणी आठवण करून दिली होती, तुझ्यामध्ये काय शक्ती आहे याची? कोण सांगेल? कोणाला आठवते नाव? बोला. जामवंत. येस. जामवंतानी हनुमंताला आठवण करून दिली होती, की तुझ्यामध्ये काय शक्ती आहे. बरोबर? तशीच आपल्यामध्ये असलेल्या शक्तीची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे आणि तिचा कसा वापर करायचा आहे, हे शिकून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला दुसरं काहीच करायचं नाहीये. आता आपण थोडं-थोडं करतो आहे, ते मोठ्या प्रमाणात करायचं आहे. आणि असं एखादी कोणत्या वस्तूचं माध्यम, काही तुम्हाला काही वस्तू लागतील, काही धागा-दोरा किंवा काहीही काहीही शिकण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कशाचीच गरज नाहीये. तुम्ही म्हणजेच परिपूर्ण आहेत आणि तुमच्यामध्येच ती पॉवर आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करतो म्हणजेच मी माझ्यातील चैतन्याचा वापर करतो. माझ्यातील शक्तीचा वापर करतो. माझ्यात जे आहे ना, ते पूर्णपणे वापरण्याची मला फक्त टेक्निक शिकायची आहे. म्हणजे रेकी शिकायची आहे. मग मॅडम अटूनमेंट का असते? अटूनमेंट हा तर रेकीमधला महत्वाचा पार्ट आहे. अटूनमेंट म्हणजे दीक्षा घेणे. ते काय असते? सेम जसं जामवंतांनी हनुमंताला ओळख करून दिली आहे तुझ्यामधल्या शक्तीची, तशा प्रकारचा काहीतरी भाग किंवा गुरु आपल्या शिष्यांना जे काही मंत्र दान करतात, तशा प्रकारचा भाग जेव्हा एक ग्रँड मास्टर्स कडून एका शिष्याला त्या सगळ्या प्रकारची एनर्जी दिल्या जाते. म्हणजेच काय, तर एक दिवा पेटलेला आहे, माझ्या आतमध्ये प्रकाश आहे, तो त्या प्रकाशाने तुझा दिवा पेटवणे, माझ्या एका दिव्याने दुसरा दिवा पेटवणे आणि तू सुद्धा प्रकाशमान आणि मी सुद्धा प्रकाशमान, अशी स्थिती निर्माण करणे म्हणजे अटूनमेंट घेणे. त्या वेगवेगळ्या लेव्हलवर वेगवेगळ्या प्रकारे अटूनमेंट असते, दीक्षा असते, प्रदीपन म्हणतो आपण त्याला आणि त्या लेव्हलवर तसे सिम्बॉल मिळत जातात. असं हे छोट्याशा शब्दांमध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जेचं रेकीचं वर्णन मला आज एका वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगावंसं वाटलं, हे सांगितलं. मग बघा, जर काय एखाद्या ठिकाणी छोटंसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते फक्त. मॅडम मग ही ऊर्जा कशी काम करते? मला एक सांगा. समजा आपण कुठंतरी खरचटून पडलो, लागलं, तर काय होते अंगाला काय होते? सूज येते. बरोबर? येस. स्वेलिंग होते, सूज येते. सूज आली म्हणजे तेथे भाग फुगतो. सोपी भाषेमध्ये. तेथे ऊर्जा आहे त्यापेक्षा जास्त होते, सहज आहे. आहे
त्यापेक्षा जास्त ऊर्जा होते. तेथे जर आपण क्लीन केलं या एनर्जीच्या मदतीने, तर तेथील ती जागा त्यातल्या कमी होतात. तेथील एनर्जी घेण्याची जी पॉवर आहे, या ब्रह्मांडाकडून येणारी प्राणशक्ती शोषण्याची जी पॉवर आहे ती कमी झालेली असते त्या वेदनांमुळे. आणि जेव्हा आपण क्लिनिंग करतो, एनर्जीचा वापर तेथे करतो, तेव्हा ते पुन्हा पूर्ववत चालू करण्यासाठी ब्रह्मांडाकडून येणारा जो प्राण आहे, जो आपण नेहमी घेत आहे, हा शोषून घेण्यासाठी आपण त्याला त्या जागेला मदत करतो, जेथे कुठे लागलेला आहे त्याला. कधी-कधी काय होते, एखादं नस ब्लॉक होते. बरोबर? ब्लॉक होते किंवा एखादी जागा हात हालत नाहीये. सपोज आता जर गुडघे काम करत नाहीये, याचा अर्थ काय कुठेतरी जर सांगते मी हं. अगदी तसंच असेल असं नाही. एखाद्या वेळेस नस कुठे एखादी ब्लॉक झालेली असते. म्हणजे काय, तर तेथे एनर्जी लोअर झालेली असते. तिथलं कार्य करण्याची क्षमता आहे ना त्या पार्टची कमी झालेली असते. का, तर तो अशक्त झालेला असते. बरोबर? अशक्त झाल्यामुळे काय होते, त्याला प्राणशक्ती, एनर्जी मोठ्या प्रमाणात मिळत नाही, जेवढी मिळायला हवी. आपण त्याला क्लीन करतो आणि त्याला ती एनर्जी पुरवण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून अशी ही पद्धत आहे आणि हे शास्त्र आहे. हे काही असं तसं नाही आहे. अनेक शास्त्रांमध्ये यासारखी प्रॉपर ट्रीटमेंट दिली जाते. जेव्हा हिलिंगचे सेशन होतात, तेव्हा शास्त्रशुद्ध पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर तेथे तिथली एनर्जी वाढवून, तेथील प्राणशक्ती, वाढवून आपण ती जागा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतो. आणि हो, जेव्हा घेणारा व्यक्ती पॉझिटिव्ह असतो, तो पूर्ण विश्वासाने घेतो. त्याच्या सबकॉन्शियस माइंडला, ब्रेनला सुद्धा त्याच अफर्मेशन जातात आणि ब्रेन सुद्धा त्या प्रकारे कार्य करायला लागतो. त्या पार्टला शरीराच्या सपोर्ट करायला लागतो. त्या व्हेन्सला सपोर्ट करायला लागतो. आणि मग आपोआप आजार बरे होतात. मानसिक आजाराचं सांगितलं, तर अनेक मानसिक आजारांवर सुद्धा एनर्जीच्या स्वरूपामध्ये आणि सबकॉन्शियस माइंडला विविध प्रकारचं, योग्य प्रकारचं ट्रेनिंग देऊन आपण त्यामधून सुद्धा चांगल्या प्रकारचे, उत्कृष्ट प्रकारचे रिझल्ट देता येतात. म्हणून एनर्जीचा वापर आपण कुठल्या भागामध्ये करू शकतो, हे आपल्याला समजणं तेवढंच गरजेचं आहे. कोण कुठून आहे जरा सांगा ना? एखाद्या वेळेस तुमच्या गावाला आलं तर तुमच्याकडे यायला बरं होईल. आहे ना? कोण सांगते सगळ्यात पहिल्यांदा नाव? त्यामध्ये पण फार खासियत आहे हां. मी सांगेल मग तुम्हाला काय आहे. जो पहिले सांगेल त्याची. आत्मनमस्ते ताई. आत्मा नमस्ते. मला ओळखताच तुम्ही. मी मयुरी, नागपूरवरनं. ओके. वेलकम मयुरी. थँक यू. ज्यांनी पहिल्यांदा नाव सांगितलं आहे, त्यांनी स्वतःला डिक्लेअर केलं आहे, की मी 100% येथे एफर्ट टाकणार आहे आणि माझे सेशन कंप्लीट करणार. आता मी जे प्रॅक्टिकल करून घेणार आहात तुम्ही, ते मी पूर्णपणे करून घेणार. आणि महत्वाचं म्हणजे मला या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने काय आहे, यामागचं सायन्स काय आहे, हे समजत आहे. कारण जो नाव लपवणार त्याच्या मनामध्ये कुठेतरी भीती आहे, अरे हे काहीतरी चुकीचं तर नाहीये ना? पण तुम्हाला एकच सांगते, कुठेही काहीही चुकीचं आपण करत नाही, करून घेत नाही, शिकत नाही आणि शिकवत नाही. पाटील मॅडम, मी नाशिकवरून बोलते. मी नाशिकवरून जॉईन झालेली तुमच्या सेशनसाठी. खूप छान, मस्त. थँक यू. बोला भक्ती. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मी श्रीगोंदा डिस्ट्रिक्ट अहमदनगर वरून बोलतेय. ओके. गाव कोणतं तुमचं? श्रीगोंदा. श्रीगोंदा. अच्छा अच्छा. पहिल्यांदा ऐकलंय. हा, अहमदनगर. ओके. नगर नगर. ओके. शीलाताई. हा, नमस्ते मॅडम. मगाशी मी जरा मगाशी मला प्रॉब्लेम झाला, त्यामुळे येता आलं नाही, मला व्हिडिओ ऑन नाही करता आला. त्याबद्दल सॉरी. आवाज येतोय ना? हो.
येतो. अच्छा. मला नंदाताईंनी सांगितलं होतं तुमच्या कोर्स बद्दल. तर उशिरा त्यांनी मला लिंक पाठवली, त्यामुळे मला उशिरा पण जॉईन करता आलं. ओके. हां. कुठून आहात तुम्ही? ठाण्यावरून. ठाणे. ओके, ओके. ठाण्यावरून. ओके, ओके. ठाणे. थँक्यू शिलाताई. अजून आता कोण? बोला मंगलाताई गोरे. आत्मा नमस्ते मॅडम. कुठून आहात मंगलाताई? हो मी ना आत्मा नमस्ते मॅडम. मी पुणे चंदननगर. ओके, ओके, ओके. हा. करा नियमित जरा पूर्णपणे एफर्ट टाकून आपण सेशन करूया आजचं. बघूया नंतर तुम्हाला बघा तुम्ही सेशन कंप्लीट केल्यानंतर तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये ऍडमिशन घ्यावं किंवा नाही बिलकुल टेन्शन घेऊ नका. हो, हो. तुम्हाला घ्यावंसं वाटलं तर या, नाही वाटलं तर नाही. पण आता मात्र तुम्ही 100% एफर्ट टाकून आपलं सेशन कंप्लीट करा. ठीक आहे? ओके. अजून कोण? सीमाताई बोला बोला. हा मी मुंबईवरून म्हणजे डोंबिवलीला आहे. हम्म. तुम्ही कुठून आहात मॅडम? अरे हो, हे तर कोणी मला विचारलंच नाही. माझं गाव जळगाव जामोद आहे. जिल्हा बुलढाणा. पण आम्ही अच्छा, सांगतो तिकडेच असता. जळगाव जामोदला कोणी ओळखत नाही. आमचा छोटासा तालुका आहे म्हणून शेगाव गजानन महाराज विदर्भाची पंढरी. तर शेगाव माझ्या गावापासून अगदी 40 किलोमीटर 50 किलोमीटर अंतरावर आहे. अच्छा. शेगावच्या जवळ गाव आहे माझं. जळगाव जामोद सातपुड्याच्या कुशीमध्ये वसलेलं गाव आहे. मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. आम्ही साताऱ्याचे आहोत, मुंबईला आहे आता. छान. आणखी कोणी? कोमल कोमल कुठून आहात? प्रियंका मी नगर एक एक जण कोमल बोलतायत. बोला कोमल. 1 मिनिट. हा नगर मधनं आहे. ओके. अहमदनगर. अहमदनगर. बरं बरं बरं. हो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपले विद्यार्थी आहेत. कोणतं का? अकोले, नगर, संगमनेर, हो. ग्रँड मास्टर्स पर्यंत गेलेले विद्यार्थी आहेत आपले. अगदी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून आपले विद्यार्थी झाले आहेत. या ब्रह्मांडाची देण आहे. कुठेतरी 2 वर्षाच्याच कालावधीमध्ये खूप दूर पर्यंत पोहोचवलं. महाराष्ट्रभरच नव्हे तर भारतामधून जवळजवळ प्रत्येक राज्यामधून विद्यार्थी होऊन गेलेत. आणि सध्या तर आपण फॉरेन कंट्री पर्यंतही पोहोचलो आहे. फॉरेन कंट्री पर्यंत पोहोचलो आहे असं म्हणत असताना मी एवढं मात्र सांगेल, जे भारतामधील लोक गेलेले आहेत, ज्यांना मराठी हिंदी समजते, ते फॉरेनला शिफ्ट झालेले माझ्याकडे मला शोधून कुठेतरी आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव बघून ते आलेत आणि खरंच त्यांनी चांगल्या प्रकारे स्वतःला एनर्जी सोबत जोडलं. तर यासाठी मला सगळ्यांना सांगते आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन काहीही फरक पडत नाही. जेव्हा आपण ऑनलाईनही शिकतो, एनर्जी जर काय मी येथे बसून रेकी देशातील कोणीही व्यक्तीला देऊ शकते, तर तुमच्यापर्यंत एनर्जी पाठवू पण शकते आणि तुम्हाला अटोनमेंट पण देऊ शकते. माझं स्वतःचं अटोनमेंट हे सुद्धा ऑनलाईन झालेलं आहे आणि मला कधीच कुठंच कशाचीच अडचण आली नाही. आणि आतापर्यंत किती अटोनमेंट माझ्या हातून झाले. ग्रँड मास्टर सुद्धा असे घडलेत की त्यांनी नवे रेकी हिलर्स तयार केले. असे ग्रँड मास्टर्स घडले. बोला प्रियंका. आपण जो क्लास करत आहे की नाही रेकीचा, हा तो कधीच नाही वाटत आपल्याला की मी ऑनलाईन बसले का ऑफलाईन बसलेलो आहे का. असं वाटतं ऑफलाईनच आपण सर्व एकत्र परिवार बसलेला आहे का. मला असं वाटायचं ऑनलाईन कशाचं जमणार, काय होणार. माझ्या डोक्यात खूप खूळ होतं. मी शीतलताईला पण बोलली, शीतलताई आपण त्यांच्याकडे जाऊन तो क्लास करू. शीतलताई बोलले हो 3-4 दिवसाचा करून घेऊ. पण तसं इतक्या दिवस येऊ शकणार नव्हतो आम्ही. तर ऑनलाईन करून आम्हाला त्या ताईला सुद्धा अडचण नाही आली, मला सुद्धा अडचण नाही आली.
2 दिवस प्रॉब्लेम होता. तुम्ही सांगितलं शांततेत तुम्ही सगळा माझा क्लास पूर्ण होत आहे. तर त्या दिवसपासून एकही दिवस माझी रेंजही गेली नाही, माझा क्लासही राहिलेला नाही. नेटवर्कला रेकी दिली हो यांनी. ह्या आता सेकंड डिग्रीला आल्या आहेत. नेटवर्क पुरत नव्हतं आणि तेवढी जेवढी हवी तेवढी रेंज मिळत नव्हती. नेटवर्कला रेकी दिली, ऊर्जा पुरवली. आपोआपच सगळ्या गोष्टी बरोबर होत आहेत. हो, तुम्ही काहीही करू शकता, काहीही. आता मी तुम्हाला हा प्रयोग झाल्यानंतर सांगतेच, की तुम्ही या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने काय-काय करू शकता तर. फक्त आरोग्यच नाही, फक्त आपली मानसिकताच नाही, पैशांचाच प्रॉब्लेम नाही, तर अगदी छोट्या-छोट्या कामामध्ये आपण या ऊर्जेचा वापर करू शकतो. या ऊर्जेचा म्हणजे आपल्या आतल्या ऊर्जेचा. वारंवार सांगते तुम्हाला, आपल्या आतल्या ऊर्जेचा, बाहेरचा कुठचाच नाही. जे काय आहे ना तुझ्या आतमध्ये आहे. इथून वापर कर आणि इथून वापर कर. बस हे शांत ठेव आणि तुला किती हवं आहे ते इथून दे. बस. हे ब्रह्मांड वाट बघते तुम्ही केव्हा मागणार. काहीतरी बोला. डोकेदुखीचा त्रास बंद होऊ शकतो का? मायग्रेनचा त्रास? अच्छा, कोण सांगेल मायग्रेनचा त्रास बंद होऊ शकतो का? कोण सांगू शकते? 100% बंद होणार. म्हणजे माझी वहिनी आहे, तिला डोकेदुखीचा त्रास होतो. गोळ्या खाल्ल्या की खूप झोप येते आणि नाही खाल्ल्या की झोपच येत नाही. तर त्यासाठी काही फायदा होईल का? व्हायलाच पाहिजे. डोकेदुखीमुळे लागलेले चष्मे आपल्याच सेशनमध्ये निघालेले आहेत. ते तसे अनुभव YouTubeला टाकलेले आहेत. बघा व्हिडिओ सगळे. आवर्जून बघा. तुम्हाला असं वाटते का की सोरायसिस बसू शकतो? हम्म. सोरायसिस बसू शकतो. बसलेला पाहिलाय काय तुम्ही सोरायसिस आतापर्यंत? पूर्णपणे. सोरायसिस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना? ते पायाला जखमा, हाताला जखमा होतात त्याला ना आपल्या भाषेमध्ये हा, काय म्हणतात आपल्या भाषेमध्ये त्याला? जळवात अ? जळवात म्हणतात. हो का? हं. अजून? हम्म. तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे इसबगोल म्हणतात त्याला. ते पण इसबगोल औषध येतं. औषध येतं ना? फक्त हम्म. वर्षानुवर्षापासून असलेला तो सोरायसिस ज्यामधून दुर्गंधी सुद्धा यायची. आणि फक्त मेडिटेशन आणि या सगळ्या एनर्जीच्या मदतीने. मग हाच फरक एवढ्या वर्षापासून त्या गोळ्या औषधीने का पडला नाही? गोळ्या औषधी पण सुरू होत्या, त्याच ज्या पहिल्या सुरू होत्या. आता गोळ्या पण बंद आहेत आणि सगळं बंद आहे आणि सगळा सोरायसिस पूर्णपणे निघून गेलेला आहे. फक्त तुम्हाला एक करावं लागेल. मी जे सांगते ना ते ऐकावं लागेल आणि मेडिटेशन करावं लागेल. मी तुम्हाला त्या व्यतिरिक्त एवढंही काही दुसरं देणार नाही. माहितीये तुम्हाला? माफ करा. बस. हे सगळं झालंय. जे झालंय तेच तुम्हाला सांगते. मी माझ्या माझ्या क्लासमधल्या माझ्या विद्यार्थ्यांना मला आलेल्या अनुभवाव्यतिरिक्त एकही अनुभव कधीच शेअर करत नाही. मी असं कधीच सांगत नाही की या क्लासमध्ये असं झालं होतं. फार रेअर केस आहे एखादी की एखाद्या ठिकाणी मेजर प्रॉब्लेम जो आहे तो मोठ्या एखाद्या सभेमध्ये एखाद्या सॉल्व्ह झालेला आहे आणि तो आपल्याला येथे उदाहरण सांगण्याची गरज आहे. ते पण मी सांगते तुम्हाला की ते तेथे झालं होतं. आपण प्रयत्न करू. कधीच तुम्हाला एवढीही गोष्ट आहे त्यापेक्षा एवढी पण मोठी करून कधीच सांगितल्या जात नाही. आणि माझ्यासोबत असलेले सगळे माझे सदस्यही सेम त्याच एनर्जीने चालतात. त्याच. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या सायकॅस्ट्रिकच्या गोळ्या. आता आपण संवादच करत आहे म्हणून सांगते, सेशन म्हणून नाही सांगत आहे. 9 गोळ्या घ्यायची माझी एक विद्यार्थिनी. तिला 0 गोळ्यांपर्यंत आणून सोडलं. ते मी नाही. पण पुन्हा सांगते मी नाही. माझ्या सोबत तिने जे मेडिटेशन केले, जे स्वतःचं प्युरिफिकेशन केलं, जसा माइंडसेट करत गेली, त्यामुळे तिला हे शक्य झालं. आणि झोपेच्या गोळ्या तर आमच्यापैकी कित्येक जणांनी बंद केल्यात. काही बोलायचं नंदाताई? तुमचा कॅमेरा हलतोय थोडासा. बोला. मी नंदा ठाण्याहून आहे.
आणि मला पण खूप छान रेकीचे अनुभव आलेले आहेत. मला गेल्या वर्षी बेल पाल्सी झालेला होता, की ज्याच्यामध्ये चेहऱ्याचा एक साइड अशी थोडीशी वाकडी होते आणि त्या साइडला पूर्ण सेन्सेशन कमी होतं. पण मी रेकीमध्ये आल्यानंतर मला त्या साइडला जी अगदी तोंडाला चव नव्हती, ती चव सुद्धा परत आलेली आहे. आणि मला आता व्यवस्थित सगळं आणि चेहऱ्यावरती तर टवटवी तर खूपच आहे. हो. आणि हा द्यायचं राहिलं मी ना. आणि हा अनुभव आधी कुठे शेअर केला नव्हता. मी म्हटलं डायरेक्ट सेशन मध्ये शेअर करूया. मी फक्त माझ्या वहिनीला सांगितलेलं मला असं खूप चांगलं म्हणजे आज चव आली तोंडाला वगैरे. अगदी माझ्याकडे सुद्धा हा अनुभव शेअर केलेला नाहीये हा, हे पण तुम्हाला सांगते. पहिल्यांदा मी ऐकतेय. हो ना नंदाताई? बरोबर. म्हणून तुम्हाला सांगते की फक्त विश्वास ठेवावा लागतो आणि आपल्याला करत राहावं लागतं, करत राहावं लागतं, करत राहावं लागतं. बस फार काही कठीण नाही आहे आणि फार काही आपल्याला वाटते असं चमत्कार नाहीये. लक्षात घ्या, चमत्कार नाही. आपल्याला काय वाटते गोष्टी चमत्कार आहे. हो बाबा चमत्कार आहे. नाही हो, चमत्कार नाही. चमत्कार काय असते आपल्याला माहित नसते ती गोष्ट. ती गोष्ट आपल्याला माहिती नाही म्हणून आपल्याला काय वाटते ते चमत्कार आहे. बस. जे आपल्याला समजत नाही ना, जे आपल्याला माहिती नाही ना, ते आपल्याला चमत्कार वाटत असतं. नेहमीच. पण कुठेही काहीही चमत्कार नाहीये. ही सगळी ऊर्जा, हे सगळं आपल्या आतमध्ये आहे. नंदाताईमध्ये काही पॉवर नव्हती का अगोदर स्वतःला दुरुस्त करण्याची? होती. पण त्या पॉवरची, त्या ऊर्जेची स्वतःला ओळख नव्हती, की मी हे काही करू शकते. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यामुळे तो विश्वास निर्माण झाला, की आय कॅन डू. मी करू शकते आणि त्यांनी ते करून दाखवलं. असं झालं. स्वतःच्या शक्तीचा वापर केला. आणि ह्या काय त्यासाठी यांनी ट्रीटमेंट केली नाही असं नाही. यांनी ट्रीटमेंट पण केली. बरोबर. पण मग तेव्हा फरक नाही पडला. आता कसा फरक पडला? तर यामागचं कारण एवढंच, की आपण आता एका हायर एनर्जी सोबत जुडलो आणि हे जुडत असताना आपण जो विश्वास आणि ज्या क्रिया केल्या त्या स्वतःच्या माइंडला दिलेल्या ज्या अफर्मेशन होत्या त्या एकदम ज्या गरजेच्या होत्या त्या मिळाल्या आहेत. अजून कोणाला काही बोलायचं आहे, काही विचारायचं आहे तर नक्की मला विचारू शकता. की चालायचं पुढे? आपल्याला कोश समजून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण एक थोडासा प्रयोग करणार आहे. त्यासाठी मला तुम्ही सगळेजण दिसायला हवेत. आतापर्यंत तुम्हाला काही सांगितलं? मी आतापर्यंत तुम्हाला काही प्रयोग केला? नाही केला ना? आता आपल्याला फक्त स्वतःला मी सांगेल तसं करायचंय बस. आणि बघूया बरं आपल्याला या ऊर्जेसोबत जुडल्यानंतर काय वाटते तर. सगळ्यांचे व्हिडिओ सुरू होईपर्यंत सुजाता त्यांचा अनुभव सांगतात तुम्हाला. डायरेक्ट बघा, मी असं डायरेक्ट नाव घेत असते कोणाचं पण हां. बोला सुजाता. आता नमस्ते सगळ्यांना. मी सुजाता जाधव जळगाव जामोदवरून आहे. मलाही या रेषेतून खूप छान अनुभव आलेले आहेत. अं, मी पहिले खूप अशी टेन्शन घ्यायची, ताणतणावात राहायची. माझा तो ताणतणाव कमी झालेला आहे. मनावरचं दडपण कमी झालेलं आहे आणि मोकळं बोलणं वगैरे येत समस्या आता म्हणजे टेन्शन मध्ये जे होती ते आता टेन्शन नाही राहत. छान राहते मोकळं. त्याच्यानंतर माझा अस्थमामध्ये मला फरक वाटते, कमी झालेला आहे माझा अस्थमा. दम्याचा त्रास होता, तो थंडी वगैरे वाढायचा, आता तो कमी आहे खूप. सुजाता थँक यू. हं? आणि खरंच आपल्याला कमी वेळ आहे आणि सुजाताचे अनुभव खूप आहेत. फक्त मला सुजाताला त्यांना सुजाता ब्युटीनेस मध्ये काही फरक झाला का आपल्या? आहे त्यापेक्षा हो, अजून? हो. छान फरक पडला. स्किन ग्लो करत आहे. त्याच्यानंतर आपला स्किन ड्राय वगैरे होत होती खूप. आता ती एवढी ड्राय नाही होत आहे. छान झालेली आहे. हा तर आमचा हिवाळ्याचा यावर्षी एवढी थंडी पडली आहे ना आमच्याकडे आणि हा अनुभव आम्हाला सगळ्यांना आलाय,
की जेथे दिवसभर काहीतरी लोशन लावू दे, हे लावू दे, याची गरज पडायची ना, खरंच नाही पडत. काल तर मी सेशन घेतलं तरी दिवसभर लोशनचं कामही नाही पडलं. असं कारण काय तर आपली जी स्किन आहे ना, एनर्जी. एनर्जी आपली स्किन आहे ना, आपले रंध्र ओपन होतात आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये प्राणशक्ती शोषून घेतात. जे शोषून घेतल्यामुळे आपल्या शरीरामधील आर्द्रता टिकून राहते छान आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. पुन्हा सांगते, काही चमत्कार नाही. आपल्यामध्येच ती शक्ती होती, फक्त आपण तेवढ्या प्रमाणात ते शोषून घेत नव्हतो. आणि अशाच शक्तीच्या भरवशावर बघा, अनेक साधू संत ते हिमालयामध्ये सुद्धा राहतात ना. कसे राहू शकत असतील एवढ्या थंडीमध्ये आपल्याला वाटते? तर नक्कीच ते या ऊर्जेसोबत जुडलेले असतात आणि ऊर्जेसोबत जुडल्यामुळे त्यांची जी प्रतिकार शक्ती असते ती वाढलेली असते. एवढी मज्जा आहे. आहे ना? थँक आणि यू आपण सुजाता. पॉझिटिव्ह होतो खूप. बोला. हम्म. बोला. आपण पॉझिटिव्ह होतो, सकारात्मक विचार करतो. जे आपण पहिले निगेटिव्ह होतो किंवा नकारात्मक बोलतो ना, तर आपण सकारात्मकतेने वागायला सुरुवात करतो आणि आपलं सोल म्हणा किंवा आपण असे प्युअर होऊन जातो असे. जे खूप आपल्याला लो अहंकार वगैरे हे जे गर्व आहे ते सगळे चिटकलेले असतात, ते पूर्ण निघून जातात आणि आपण प्युअर सोल होऊन जातो. छान असं जगतं आयुष्य मग. जगायला लागतं. मस्त. तर सुजाताच्या शब्दांमध्ये निघून जातात, निघून जाते, असं होते, तसं होते, त्यापेक्षा मी एक पुन्हा वाढ करून असं सांगेल, की निघून जाते नाही, आपण आपल्यामध्ये तेवढी शक्ती येते, की तो राग, लोभ, द्वेष या भावना, ज्या नकारात्मक भावना आहे, ह्या आपण सोडून देऊ शकतो. ही सोडून शक्ती आपल्यामध्ये येते. जाते म्हणण्यापेक्षा आपण ते गमावण्यासाठी जी आज रोजी आपल्यात पॉवर नाहीये. आपण म्हणतो ना, मी एखाद्याला, मॅडम तुम्ही म्हणता माफ करा, पण काय करा, तो समोर आला, ते समोर आली ना, की काय होते तुम्हाला काय सांगू, अंगाचं पाणी पाणी होते. बघा, सगळ्यांनी मान हलवली आहे ना. तर ते पाणी पाणी न होणं अंगाचं, त्याला सहजतेने माफ करण्याच्या टेक्निक, शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं माफ करावं, नाही करता आलं तर अजून काय प्रयोग करावा, अजून पुढे जाऊन काय करावं, म्हणजेच काय तर स्वतःची क्लिनिंग कशी करावी आणि कोणासाठी, स्वतःसाठी. याची स्वतःच. याची ना जी शक्ती आपल्या आतमध्ये असायला हवी, ती शक्ती आपल्याला येते या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडल्यामुळे आणि मग आपण ते करू शकतो. त्या टेक्निक्स मुळे आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकतो, असं आहे. आणि लोक बदलतील असं नाही. कोण बदलला सुजाता? आपण बदललो की बाहेरचं आपण वातावरण? आपण स्वतःच आपण बदलतो. बदलतो. आपण स्वतःमध्ये बदल केले की नाही, आपले घरातले आजूबाजूचे सर्वच बदलते आणि वातावरणही बदलते. म्हणजे आपण बदललं की येस. आपले आपण विचार. केलं की सगळ्या गोष्टी बदलतात. पण तुम्हाला एक गंमत सांगू, आपण असं सगळेजण आतापर्यंत खूप ऐकलेलं आहे. आपण जेव्हा अनेक वेळा सासरी पण एखाद्याला त्रास असतो किंवा काय असते, माहेरचे सांगतात, बाई स्वतःला बदल थोडंसं, किंवा मग जाऊ दे बाबा, आपण ऍडजस्ट करू थोडंसं. ती पॉवर आपल्यात नसते. ती पॉवर आपण म्हणतो, हो मला हे करायचं आहे. मला पण अगोदरही यायच्या अगोदर, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायच्या अगोदर, जेव्हा काही गोष्टी झाल्या तेव्हा असं वाटलं होतं, आपण करावं, आपण करू शकतो, पण नाही. माहितीये का, एका सपोर्टची, एका गोष्टीची गरज असते, एका एनर्जीची गरज असते त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. लोकांना माफ करा सांगते तर सगळं जग. जाऊ दे बाई सोडून दे, जाऊ दे बाबा सोडून दे, असं सगळे जण सांगतात. पण ते सोडून कसं द्यायचं? ते सोडून देण्याची कला कशी शिकायची आणि ते सोडून दिलेलं सुटलेलंच कसं ठेवायचं, ही ऊर्जा आपल्याला शिकवते. आणि तेवढं सगळं करण्याची ताकद स्वतःमध्ये देते. स्वतःचे निर्णय स्वतः कसं घ्यायचं हे सांगते. हँडराईज आलेला आहे मयुरीचा. मयुरी बोलते. बोल मयुरी. मला आधी लेट गो करणं बिलकुल नाही यायचं. म्हणजे जसं आता माझ्यासोबतच्या सगळ्यांनाच माहितीये मी किती रडली 3 डिग्री पर्यंत. पण आता मला रडायला नाही येत लवकर. खूप रेअर केसमध्ये येते, खूप अति झाल्यावर. आणि माझी मुलगी आता मला म्हणते की मा तुम्ही का बरं हसत राहता? म्हणजे मी एकट्यातही हसते आजकाल काही पण गोष्टींवर. अगोदर मला स्माईल पण नाही यायची लवकर. आणि सगळ्यात विशेष म्हणजे की ज्या गोष्टी इग्नोर करायच्या आहे, ते इग्नोर करता येत नव्हतं. तर ते बऱ्याच प्रमाणामध्ये आता मला इग्नोर करता येत आहे. म्हणजे
एखाद्या गोष्टीपासून आपल्याला खूप त्रास होत आहे, तर ती गोष्ट त्या व्यक्तीला किंवा त्या गोष्टीपासून लांब कसं राहायचं, सतत तेच डिस्कशन न करता त्या गोष्टीपासून डिटॅच होणं आता मला हळूहळू जमते रेकी जॉईन केल्यापासून. येस, ते गळ्याचं काय आणि झालं? फिजिकल चेंजेस हा, एक मिनिट. हा फिजिकल चेंजेस मध्ये सांगायचं झालं तर मागच्या वर्षी 25 डिसेंबरला माझी तब्येत खराब झाली होती मी गावाला असताना. तेव्हापासून माझं व्होकल कॉर्ड डॅमेज झालं होतं. मला गाणं नाही म्हणता यायचं. मी जवळपास 7, 8, 9 महिने मला गाणं नाही म्हणता आलं. जिथून आणि मी खूप चांगलं ट्रीटमेंट घेतलं. म्हणजे मी नागपूरला असते तर इथले जे एकदम बेस्ट आहे त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेतलं. तरी नाही जमलं. तर त्यांनी शेवटी मला वाटलं व्हॉइस रेस्ट, बोलायचंच नाही. मोजून खूपच झालं तर 100च शब्द बोलायचे. पण मी जिथून मेडिटेशन स्टार्ट केलं मलाही नाही कळलं की मला कधी गाणं म्हणता यायला लागलं, कधी माझा आवाज फुलला. थोडं जे ट्रीटमेंट आहे ते सुरू आहे. मी थोडंसं लिथार्जिकपणा करते म्हणून राहत आहे. पण अदरवाईज आता मी गाणं म्हणते आणि मी आजच डिसाईड केलं की मी आता परीक्षा पण देणार आहे, तर क्लासेससाठी मी शोधाशोध सुरू केली माझ्या आवडीसाठी. तर थँक्यू ताई. कोणतं गाणं म्हणत असते तू नेहमी? मी भरपूर म्हणजे जुने गाणेच प्रिफरेबली म्हणते. जसं की जसं म्हणून दाखवू का 2 लाईन? हम्म. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा आ, 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 ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. बहुत बढ़िया. माझा आलाप पण नव्हता येत. थँक्यू. तेच मला असं बघायचं होतं. आणि माझी मुलगी खूप हॅपी आहे. ती लगेच बाहेरून आली पाहायला मा गाणं म्हणताय म्हणून. तिला माझा आवाज म्हणजे गाणं खूप आवडते. ती झोपत नाही गाणं ऐकल्याशिवाय. म्हणजे खूप चांगला नाही आवाज असा काही, पण म्हणते मी, मला आवड आहे. हे कोणी सांगितलं? आपण स्वतःला कधीही असे अफर्मेशन नाही द्यायच्या. "तू खूप छान नाहीये, माझं असं आहे, तसं आहे." ह्याच गोष्टी आपल्याला बदलायच्या आहेत. एकदम बघ सगळ्यांनी टाकलाय व्हेरी स्वीट. सुंदर आवाज आहे तुझा आणि तू वरच्या पट्टीमध्ये खूप छान गाऊ. थँक्यू. नक्कीच छान क्लास कर. अजून तुला प्रगती कर. ओके? थँक्यू मयुरी. थँक्यू. थँक्यू ताई. थँक्यू. नक्कीच मला माहितीये जे सर्व सदस्य आहेत अनेकांना आपले अनुभव शेअर करायचे आहेत. पण तरीही आता आपण एक प्रयोग करूया आणि त्यानंतर आपल्याला अजून भरपूर सेशन बाकी आहे. तर ते पूर्ण करायचं आहे. आज मी जे टार्गेट घेतलेलं आहे त्या टार्गेट नुसार आपण थोडंसं मागे पडलो आहे वेळेच्या हिशोबाने. बरोबर ना? तुम्हाला खूप सारे अनुभव घ्यायचे आहेत ना रेकीचे? चला. तर आता मला तुम्हाला फक्त एक विचारायचं आहे. चला टाईट बसा मस्त. 2 मिनिट तुमचे दोन्ही हात असे मांडीवर ठेवा. तुम्ही मांडी मारून बसलेले असाल तर असे बसा अर्ध पद्मासनामध्ये. पायाला क्रॉस वगैरे देऊ नका. नाही तर मग खुर्चीवर बसा शांत. ओके? माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या. शांतपणे बसा. फक्त बसा. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. येणारा श्वास आणि जाणारा श्वास. येणारा श्वास पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आता काय करायचं आपल्याला? बघा. असे हात घ्या बरं दोन्ही समोर. तुमचेच. तुमचा उजवा हात कोणता आहे? कोणता आहे उजवा हात जरा हलवा. ओके? हा उजवा.
ओके, आपलं हा आणि डावा हा. कोणता हात निवडायचा पहिले? कोणताही निवडा. ज्याला कोणता निवडायचा आहे पहिले त्यांनी तो निवडा. ओके, ज्याला जो निवडायचा आहे त्यांनी तो निवडा. निवडला? निवडला एक हात 2 हातांपैकी? ओके, या हातासोबत बोला बरं थोडंसं. या हाताकडे बघा. जो हात निवडलाय त्या हाताकडे बघा. दिसते ना मी? एक मिनिट, मी दिसत नाही. हा बघा, जो हात निवडलाय त्या हाताकडे बघा आणि बोला, काय काम आहे तुझं? तू माझ्या काहीही कामाचा नाहीस. त्रास होतो मला तुझ्यामुळे. डोळे उघडून बोला या हातासोबत. त्रास होतो मला तुझ्यामुळे. तू माझ्या काहीही कामाचा नाहीस. तू माझ्या काहीही कामाचा नाहीस. तू माझ्या काहीही कामाचा नाहीस. आय हेट यू. आय हेट यू. आय हेट यू. म्हणजेच काय तर मला तुझा राग आलेला आहे. राग आलेला आहे. राग आलेला आहे. आता सगळ्यांनी माझ्याकडे बघा. जो हात प्रयोगासाठी घेतलेला आहे तो हात आणि जो हात रिकामा आहे तो हात, यामध्ये काय फरक जाणवतो मला सांगा. पटापट माईक ऑन करा, बोला आणि माईक बंद करा एकेकाने. जड जाणवतो हा. बरं, जड नेक्स्ट, पटापट. नेक्स्ट म्हटलं की पटकन दुसऱ्याने बोलायचं. जड आणि घ्या. जड आणि मुंग्या. ओके, अजून पटकन. जड वाटतं, जड या वाटतं. म्हणजे जो ज्या हातावर प्रयोग नाही केला त्या हाताच्या तुलनेमध्ये हा हात जड झालाय, भारी झालाय, खूप भारी झालाय आहे ना. माझा तर हलायलाही तयार नाहीये. अजून सांगा भक्ती, काय वाटलंय तुम्हाला? बोला भक्तीताई, अनम्यूट करून. जड झालाय. असंच झालंय सगळ्यांसोबत? असंच झालं आहे? हो. आता पुन्हा सेम तीच पोझिशन. जो हात प्रयोगासाठी घेतलेला आहे त्या हाताकडे बघा आणि दुसरा हात फक्त असाच ठेवा. बरोबर? याला सांगा सॉरी 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 म्हणा. सॉरी सॉरी सॉरी. मला माफ कर. काय झालं ताई? मला माफ कर. मला माफ कर. सॉरी, मला माफ कर. तू माझ्या खूप कामाचा आहेस. तू आहेस. तू आहेस म्हणून माझ्या प्रत्येक कामामध्ये मला खूप मदत होते. आणि माझ्या शरीराचा पार्ट म्हणून तू योग्य काम करतोस, त्याकरिता तुझं मनापासून धन्यवाद. 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 सॉरी सॉरी, तू मला खूप काम करतो माझं त्याच्यासाठी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लव यू. लव यू. लव यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला मनापासून माफ कर. मनापासून माफ कर. मनापासून माफ कर. मी आता सगळ्यांना एक विचारते आहे, आपण एवढ्या चांगल्या व्हायब्रेशन देऊन सुद्धा हा हात दुसऱ्या हाता एवढा हलका झाला आहे का? झाला असेल तर ठीक आहे, नसेल झाला तर अजून याला प्रेमाच्या अफू द्या. कारण जेवढा राग आणि द्वेष इथे व्यक्त केला ना, त्याच्या 10 पटीने प्रेम व्यक्त करावं लागेल, तेव्हा हा नॉर्मल कंडिशन मध्ये येईल. मनापासून माफ कर मला. मला मनापासून माफ कर. मी तुला चुकीचं बोलले, मला माफ कर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू आहेस म्हणून माझे खूप कामं होतात. तुझ्यामधील सर्व नकारात्मक ऊर्जा, मी टाकलेल्या शब्दांचे व्हायब्रेशन पूर्णपणे नष्ट होत आहेत, नष्ट होत आहेत, नष्ट होत आहेत. फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जी तुझ्यामध्ये आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि थँक्यू, थँक्यू, थँक्यू. लव यू, लव यू, लव यू. आता सांगा दोन्ही हात कसे वाटतायत? पटकन बोला. अनम्यूट करा, बोला. एकदम आपण झाले?
आल्यात नॉर्मल? येस, नॉर्मल एकदम. एकदम नॉर्मल. मग हे काय होतं? हे काय होतं कोण सांगेल पटकन? पॉझिटिव्ह थिंकिंग होते. Yes. एनर्जी. एनर्जी. पॉझिटिव्ह अँड मला निगेटिव्ह. एक सांगा, एक चुकीचा विचार जर एवढा हाताला जडत्व आणते, माझा हात पूर्ण अर्ध्या वेदना करायला लागला होता. जर काय या चुकीच्या व्हायब्रेशन्स जर एवढ्या शब्दांच्या, आपल्या दिलेल्या शब्दांच्या एवढ्याशा व्हायब्रेशन्स जर तुम्हाला एवढा परिणाम दाखवू शकतात, तर आपण दिवसभर किती साऱ्या गोष्टी बोलतो. बरोबर? एक वाईट गोष्ट बोलल्यानंतर त्याऐवजी 10 चांगल्या कराव्या लागतात. तर एनर्जी बॅलन्स होते. एवढी ताकद आहे का आपल्यामध्ये? नाही. मग आतापर्यंत आपण हजारो लाखो वेळा वाईट गोष्टी केल्या आहेत, वाईट विचार केले आहेत, मनातल्या मनात सुद्धा. आता हे तर मी बोलून दाखवलं. काही लोकांनी मनातल्या मनात याला बोलले. बरोबर, तरीही झालं. आपल्याच हातावर जर याचा एवढा परिणाम होतो, तर बाहेर काय होणार? बाहेरच्या जगात. अजून प्रीती, तुमचा हात अजून नॉर्मल झालेला नाहीये, तर तुम्ही पुन्हा त्याच्यासोबत प्रेमाने बोला थोडंसं. ऍक्च्युली माझा पण झाला नाही अजून. कारण माहितीये काय, जेव्हा आपण ध्यानधारणा करत असतो तेव्हा आपण जर का एखादा चुकीचा शब्द बोललो ना, त्याचे व्हायब्रेशन जास्त असतात. आम्हाला शक्यतो येतच नाही, चुकीच्या शब्द ना खरंच येत नाहीत, आतून येतच नाहीत. पण आता तुम्हाला प्रयोग दाखवायचा होता तेव्हा मग तेवढ्या व्हायब्रेशननी मला बोलावं लागलं ना. मॅडम माझा पण हात अजून नॉर्मल झालाच नाही अजून पण. ओके. त्याला सॉरी म्हणा मनापासून, आणि मनापासून माफी मागा, आणि लव्ह यू खूप वेळ म्हणा, आपोआप होऊन जाईल. ओके. तर व्हायब्रेशन्स कसे काम करतात, आणि सेम आपण जेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडणार, तर आपण काय करणार, आपले व्हायब्रेशन चेंज करणार आहे. मी काय बोलावं, काय नाही बोलावं, कुठला विचार टाकावा, कुठला नाही टाकावा, आणि या सगळ्या गोष्टींसोबत मी माझा सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देणार आहे. आणि हे जे मी ट्रेनिंग देणार आहे, हे ज्या पद्धतीने देणार आहे, त्या पद्धतीमुळे आणि या एनर्जीच्या सोबत असल्यामुळे माझी प्रगती लवकरात लवकर मला हवी तशी मी करून घेणार आहे. आणि नक्कीच रेकीच्या पुढच्या टप्प्यावर आपण शिकणार आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर आपण कोठे कोठे आणि कसा कसा करून घेऊ शकतो. चला, तर रेकीचा वापर आपण कुठं कुठं करू शकतो, आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठं कुठं बदल करू शकतो, हे आपल्याला बघायचं आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोठे कोठे बदल करून घेता येतो, कसा बदल करून घेता येतो, हे आपल्याला आता बघायचं आहे. बघा, आपल्याला वेगवेगळे कोश आहेत, सगळ्यांना माहिती आहे. भावनिक कोश, नंतर आपण त्याला काय म्हणतो, अन्नमय कोश, विविध कोश आहेत. वेगवेगळे आभामंडळाच्या बाहेरचे विविध कोश हे आहेत. तर या सगळ्यांचा हा पुढचा अभ्यास आहे. खरं तर काय, आपल्याला इथं एवढ्या गोष्टींचं डीप मध्ये जाण्याची गरज नाही. ह्या सगळ्या अभ्यासाचा, या सगळ्या गोष्टींचा काय आहे, तर आपल्याला अभ्यास जरी नसला तरी आपल्याला थोडीशी जाण असून आपण ह्या सगळ्या गोष्टी पुढे परिणाम काय होतो हे समजून घ्यायचं आहे. ह्या सगळ्या विविध कोशांच्या वर झालेल्या भावनांचा, शब्दांचा, जसं आता आपण म्हटलं आहे, शब्दांचा प्रयोग केला ना आपण, हा शब्दांचा केलेला प्रयोग आपलं भावनामय कोश काम करतं. तेथे आपल्या भावना चेंज झाल्या, आणि आपल्या भावना चेंज झाल्या म्हणून आपल्या आरोग्यावर परिणाम झाला. एका हातावर पाहिलं तुम्ही, झाला ना. असाच वेगवेगळ्या स्तरावर आपल्या भावनांचा आपल्या आरोग्यावर, आपल्या मानसिकतेवर, आपल्या आर्थिक प्रगतीवर, आपल्या आध्यात्मिक प्रगतीवर परिणाम होतो. आणि हा परिणाम जो चुकीचा होतो तो न करता आपल्याला आपल्या भावनांवर ताबा ठेवून, आपल्या भावनांची फ्रिक्वेन्सी चेंज करून, आपल्या स्वतःची एनर्जी चेंज करून आपल्याला काय करायचं आहे, तर भावनांवर ताबा मिळवून नकारात्मकतेमधून सकारात्मकता क्रिएट करायची आहे. आणि ही सकारात्मकता क्रिएट केल्यामुळे आपल्या आयुष्याच्या विविध आयामांवर बदल होणार. आणि हा कसा करून घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल सह आपण या संपूर्ण कोर्समध्ये शिकणार आहे. या नवीन टेक्निकच्या वापरामुळे तर
विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. अनेक वेळा किशोरवयीन मुलांची एनर्जी एका विशिष्ट चक्रापासून दुसऱ्या चक्रांपर्यंत नेणे म्हणजे वरच्या चक्रांपर्यंत नेणे असणे, वाहने खूप गरजेचं असते. त्याशिवाय त्यांची शैक्षणिक प्रगती, त्यांची आध्यात्मिक प्रगती आणि भौतिक जगामध्ये त्यांचं स्थिरत्व, त्यांच्या उद्योग व्यवसायामध्ये स्थिरत्व येणं खरंच कठीण असते. तर त्या गोष्टी सुद्धा आपल्याला अध्यात्माच्या या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या आणि आपल्या मेडिटेशनच्या सहाय्याने पूर्णपणे आपल्याला स्वतः बदल करता येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली कार्यक्षमता वाढवणे. प्रत्येकाची स्वतःसोबतच इतरांच्या कार्यक्षमतेसाठी आपण मदत करू शकतो. कार्यक्षमतेमध्ये सुधार करणे. आता एक बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यानंतर काय फरक होते? आपण मेडिटेशन करतो. आपण मेडिटेशन केल्यामुळे स्वतःची जी एनर्जी जेथे वापरल्या जावी तेथे वापरल्या जाते. ज्या विचारांमध्ये आपली ताकद खर्च व्हावी तेथे खर्च केली जाते. आणि आपण मेडिटेशन करत असल्यामुळे त्या विशिष्ट प्रकारे आपल्या माइंडला, सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग दिल्यामुळे आपोआप आपल्या या शरीराची कार्यक्षमता सुद्धा वाढते. अनेक वेळा असं होते ना, मी दिवसभराचे काम करते मॅडम, तेवढ्याच कामाने मी पूर्णपणे थकून जायचे, पण आता मात्र तेवढं काम केव्हा संपते माझंच मला समजत नाही आणि मला वेळ देऊ शकते. मला असं वाटते की माझ्याकडे वेळ जास्त आहे, जो वेळ तेवढ्याच कामांसाठी कमी पडायचा. म्हणजेच काय, तर मला माझी करण्याची क्षमता वाढली आणि माझ्या कामाचा स्पीड पण वाढला. तो वाढण्यामागचं शास्त्रीय कारण की नकारात्मक विचारांमध्ये जो माझा वेळ जायचा, माझा वेग हे विचार कमी करायचे आणि अनेक साऱ्या गोष्टी आहेत त्यामागे, तो कमी झाला. स्वतःला वेळ वाचवता येतो. आपलं ठरलेल्या तेवढ्याच वेळेमध्ये आपण ठरल्यापेक्षा अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. मन शांती मिळते. दररोज जर विचार केला ना, तर लिहिलेलं आहे की एका व्यक्तीच्या या माइंड मध्ये दररोज 60 ते 70 हजार विचार येतात. आणि मेडिटेशन, ध्यानधारणा, रेकी कशासाठी शिकायची आहे? तर विचारांच्या शून्यतेसाठी. खरंच विचारांची शून्यता शक्य होत असते का? या विचारांची संख्या कमी होत असते. आपल्याला हळूहळू या विचारांची संख्या कमी करायची आहे आणि मग विचार शून्यतेपर्यंत जायचं आहे. असा तो प्रवास असतो. हे विचार शून्यता यावी यासाठी अजून मेहनत घ्यावी लागत असते. पण आपण रेकीमध्ये जुडल्यानंतर विचारांची फ्रिक्वेन्सी चेंज करून विचारांची संख्या आपण कमी करू शकतो. आणि ही विचारांची संख्या कमी झाल्यामुळे आपोआप मनशांती लाभते. एवढंच नव्हे तर मी काय विचार करावा, काय विचार करू नये यावर आपला हळूहळू ताबा येतो. अशा प्रकारे आपलं माइंड प्रोग्रामिंग होते. एखादा चुकीचा विचार आलाही ना, तरीही त्याला चांगल्या विचारांमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हे आपल्याला सहजतेने जमते. समजा आपण आपल्या घरातली एखादी व्यक्ती लांब कुठेतरी गेलेली आहे आणि त्यांचा फोन नाही लागला की लगेच डोक्यामध्ये काय येते? काही झालं असेल का? पडलं असेल का? काही लागलं असेल का? बरोबर. असा विचार येताच त्याला कट करून कशा प्रकारे नवीन विचार तिथे क्रिएट करावा या गोष्टीची क्षणार्धामध्ये स्वतःला क्लिक करून स्वतः नकारात्मकतेमधून सकारात्मकता क्रिएट करणे म्हणजेच निगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. आणि नातेसंबंधामध्ये सुधार घडवून आणायचा असेल ना, तर नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. नातेसंबंधामध्ये सुधार म्हणजे काय? फक्त नातं आईचं मुलाचं, पती पत्नीचं एवढंच नसते, सासू सुनांचं एवढंच नसते. तर आपण जर विचार केला तर आपण या जगात राहत असताना आपला संबंध अनेक लोकांसोबत येतो. आपले शेजारी असू देत, आपल्या एरियात राहणारे असू देत, कुठे आपण ऑफिसमध्ये जातो तेथील अधिकारी वर्ग असू दे किंवा आपलं काम ज्या लोकांसोबत आहे, अशा प्रत्येक ठिकाणी त्या लोकांसोबत आपलं कसं जुळेल
कसं आपण त्या लोकांसोबत जुळवून घेऊ किंवा मला जे म्हणायचं आहे ते या लोकांनी कशा प्रकारे समजून घ्यावं, माझं जे काही काम आहे ते लवकरात लवकर किंवा चांगल्या एनर्जीने कसं व्हावं, माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये कशा प्रकारे अडथळे येऊ नये, असे सर्व मित्रमंडळींपासून, पती पत्नीपासून, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपासून तर या भौतिक जगामध्ये जगत असताना सामाजिक लेवलवर, व्यावहारिक लेवलवर प्रत्येक नातेसंबंध कशा प्रकारे चांगले राहतील यासाठी आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपोआपच आपल्यामध्ये ती एनर्जी येते, आपोआपच आपले सगळ्यांसोबतचे संबंध खरंच चांगले होतात, आपले व्हायब्रेशन चेंज होतात, आपोआप बाकीच्यांचे पण चेंज होतात. एवढ्या सोप्या पद्धतीने रेखी काम करते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या सेशनमध्ये स्वतःच्या क्लिनिंगसाठी, स्वतःच्या बदलासाठी करून घेत असतो. आध्यात्मिक प्रगती तर सांगायचंच काम नाही आहे. ध्यानधारणा करतो म्हणजे आपली आध्यात्मिक प्रगती, आपली आध्यात्मिकता आज आहे त्यापेक्षा अजून प्रकारे वाढते. आपल्याला येणारे ब्रह्मांडाकडून इंट्युशन, मी काय करावं, काय करू नये, कोण माझ्यासाठी योग्य, कोण अयोग्य, यासोबतच मला माझं एखादं काम करून घ्यायचं आहे, त्यासाठी कशा प्रकारे ऊर्जा द्यायची चांगल्या कामासाठी, ते नक्कीच आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर साध्य करून ठेवू शकतो. स्वतःची सुरक्षा, माझ्या कुटुंबाची सुरक्षा करण्याचं आणि स्वतःच्या विचारांनी एक सकारात्मकता क्रिएट करून आपल्या कुटुंबाच्या संरक्षणाचं सुद्धा कार्य आपण उत्कृष्ट प्रकारे या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यामुळे करू शकतो. आपली आर्थिक प्रगती सुधारते. यामध्ये आर्थिक प्रगती आपण यासाठी म्हणतो की आपण 3rd डिग्रीला पोहोचल्यानंतर एक स्थिरत्व स्वतःमधलं वाढतं. स्थिरत्व वाढतं, स्वतःची निर्णय क्षमता वाढते आणि आपल्या आतमध्ये असलेली तत्परता सुद्धा वाढते. एखादी गोष्ट मला करायची आहे अनेक वेळा सुरू असते, पण ऍक्शनच घेतल्या जात नाही. तर ते ती ऍक्शन घ्यायला सुरुवात होते आणि आपले चक्र बॅलन्स होतात. चक्र बॅलन्स झाल्यामुळे आपली आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होते. आणि नक्कीच अनेक जणांनी सेशनमध्येच असे अनुभव सांगितले आहेत की मॅडम मला ना असं वाटायचं की माझ्या रेखीची मी क्लासला जॉईन केल्यानंतर ही फी माझी मी भरावी आणि खरंच माझ्याकडे व्यवस्था नव्हती. आणि अनेक जणांना तसंच ऍडमिशन दिलेलं, त्यांची मात्र आपोआप फीची व्यवस्था झाली. त्यांना तशी संधी मिळाली की त्यांनी काय करावं, म्हणजे आपल्याला जो रोजगार हवा आहे, जे आर्थिक उत्पन्न हवं आहे ते मिळवण्याची कॅपॅसिटी सह ते आकर्षण आपण निर्माण करू शकतो. सोबतच तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्यामध्ये काय कलागुण आहेत, माझ्यामध्ये काय आहे, त्याला मी कसं व्यक्त करावं, माझ्यामध्ये असलेल्या गुणांची, सुप्त गुणांची माझीच मला पुन्हा नव्याने ओळख होणे म्हणजे 3rd डिग्रीचा अभ्यास. अनेक वेळा अरे मॅडम मला हे यायचंच, पण ना मी विसरून गेले होते, मला माहितच नव्हतं की मी हे करू शकते, मला माहितीच नव्हतं की मी स्टेजवर जाऊन उभं राहून बोलू शकते, भाषण करू शकते. कधीच हे केलं नव्हतं, पण तरीही मला आलं का आपल्या आतमध्ये असलेल्या सुप्त गुणांची आपल्याला ओळख होऊन चांगल्या प्रकारे प्रगतीचं ते साधन मिळतं. हे जे काही तुम्हाला सांगते ना, हे काही असं उचललं, सांगितलं, झालं असं नाही. हे सगळे अनुभव आम्ही गेल्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतः घेतलेले आहेत. इतरांकडून घेतलेले आहेत. पुन्हा आपल्या सेशनमध्ये प्रत्येकाने जे काही येथे शेअर केलं आहे त्यामधलेच आणि ज्या गोष्टी वारंवार शेअर केल्या गेल्या, जास्त लोकांनी केल्या, तेच तुम्हाला अनुभव सांगते. हे पण तेवढंच महत्वाचं. आणि आणखी महत्वाचं जे आपल्या महिला मंडळांना सगळ्यात जास्त गरजेचं वाटते, प्रत्येकाला वाटते की सुंदर दिसावं. वाटते ना? अच्छा, कोणाकोणाला वाटते सुंदर दिसावं? कोणाकोणाला वाटते? येस. सगळ्यांनाच वाटते आहे ना? हां, सुंदर दिसावं. सुंदरता पण प्रत्येक जण आहेच सगळ्यात पहिली गोष्ट. जर काय या एका शक्तीने आपल्याला येथे पाठवलेलं आहे, आपलं काळजी घेणारं कोणीतरी आहे, या जगात आपण आहे, आपण खरोखर सुंदर आहोत. पहिलं तर सगळेजण आपण हे मान्य करा की मी खूप सुंदर आहे. आणि आपण जेव्हा या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो, तर पहिल्याच डिग्रीमध्ये सगळ्यात पहिले असते सेल्फ लव्ह. स्वतःवर प्रेम कसं करावं? माहितीये? बाहेरचे लोकं, बाहेरचं जग आपल्याला केव्हा स्वीकारेल, केव्हा हे लोकं आपल्यासोबत यांचं बॉन्डिंग होणार, आपल्यावर प्रेम केव्हा करतील, केव्हा सगळे नातेसंबंध सुधारतील. सगळ्यांची काळजी करू दे, एवढ्यानेच नातेसंबंध नाही सुधारत.
सगळ्यांसाठी खूप काही करू दे, एवढ्यानंच नाही सुधारत. तुमच्या प्रत्येक नातेसंबंधामध्ये आहेत त्यापेक्षा उत्कृष्ट प्रकारे सुधारणा व्हायला लागते. ते सगळ्यात पहिलं नातं तुमचं तुमच्यासोबत सुधारल्यामुळे. तुमचं रिलेशन स्वतः सोबत चांगल्या प्रकारे होते आणि हे उत्कृष्ट झालेलं रिलेशन आणि या ब्रह्मांडासोबत झालेली तुमची ओळख, तुम्ही घेत असलेली एनर्जी, या सगळ्यांच्या संगमाने मी एक चॅलेंज घेत असते की आज तुमचा सेल्फी काढून ठेवा आणि आज आहात त्यापेक्षा पुढच्या 1.5 महिन्यामध्ये स्वतः आहात त्यापेक्षा सुंदर जर नाही दिसला ना, तर तुम्ही भरलेली सर्व एनर्जी एक्सचेंज फी परत देणार. आणि पुन्हा तुम्हाला एक सांगते, एवढ्या प्रवासामध्ये कधी जाहिरात करायचं काम पडलं नाही. विद्यार्थी तर भरपूर आहेत, अनेक सगळ्या गोष्टी होत आहेत. कोणालाच कधीच एनर्जी एक्सचेंज फी देण्याचं परत काम पडलं नाही. का? तर हा माझा विश्वास आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेवरचा आणि तुमच्यावरचा, की तुम्ही या एनर्जी सोबत जुडलात. तुमचं जे मी प्युरिफिकेशन करून घेणार आणि ही एनर्जी तुम्हाला जे देणार, त्यामुळे तुमचा सेल्फी आहे त्यापेक्षा सुंदर येणारच. कारण तुम्ही सुंदर तेव्हा दिसता जेव्हा तुम्ही आतून सुंदर असता. तुम्ही आतून किती प्युअर आहात त्यावर तुमच्या चेहऱ्याचं तेच झळकत असते आणि ते तुम्हाला सहजतेने अनुभवायला मिळणार. 1.5 महिना तुम्ही नियमितपणे सेशन अटेंड करा आणि सांगितलेलं मेडिटेशन करा. घेतलंय कधीतरी कोणीतरी असं चॅलेंज? आपण घेतो. आणि अशा प्रकारे आपण कुठे बाहेर चाललो आहे, प्रवासाला जात आहे, तर प्रवासाला जात असताना काही अडचणी येते, कधी काही चोरी होण्याची भीती वाटते. आपल्या सामानाला कुठं एनर्जी देऊ दे, स्वतःचं सामान सुरक्षित ठेवू दे, सोबतच आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी, आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी, पुन्हा आपण कुठं वाहन घेऊन जातो, आपलं वाहन सुरक्षित राहावं. अशा अनेक आपल्या आयुष्याच्या प्रत्येक आयामामध्ये आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करू शकतो. तर तुम्हाला प्रत्येकाला असं वाटते का की बघावं माझ्यामध्येही ही ऊर्जा आहे? जर वाटत असेल तर नक्कीच यश टाईप करा किंवा हँडराईज, इलेक्ट्रिक हँडराईज दाखवा मला. आणि आपण आहे ना एक प्रयोग घेऊया मग. आपण बघूया, आपण प्रत्येक जण या एनर्जी सोबत जोडू शकतो का? काय आहे बरं एनर्जी? एनर्जीचं आपण फिलिंग घेऊ शकतो का? किंवा आपण असं म्हणूया की एनर्जी सोबत आपण स्वतःला जुडवू शकतो का? तर एक छोटासा प्रयोग बघायचा आहे आपल्याला करून. आणि चला घ्या, आपले दोन्ही हात घ्या, असे घ्या. मी दिसते ना सगळ्यांना? ओके. हा माझा उजवा हात आहे. हा दोन्ही हात स्थिर ठेवा. दोन्ही हात हलके, अजून हलके द्या, अजून हलके. आपला हात आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचा आहे. 1 उजवा हात, 2 अलगद हळू, 3 4 5 6 7 8 9 10. चेहऱ्यावर स्मित हास्य असू द्या. अँटी क्लॉकवाईज हात फिरवा. 1 2 हळुवारपणे, 3 अजून हलका हात, 4 5 6 7 8 9 10. आता नेक्स्ट क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. छान. हात जरा जवळ घ्या. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 हळू 5. आपल्या हातातील व्हायब्रेशन कडे लक्ष द्या. 7 8 9 10.
आता बघा, दोन्ही हात क्लॉकवाईज फिरवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात मागे पुढे सायकल सारखे फिरवायचे. दोन्ही हातातील व्हायब्रेशन कडे पूर्ण लक्ष द्या. दोन्ही हात थोडेसे लांब आणि जवळ. अरे, हात जवळ जात नाहीयेत तुमचे. पुन्हा दोन्ही हात लांब आणि जवळ. जात आहेत? नाही ना? अरे वा. अच्छा, जो ज्या ज्या धर्माचा आहे त्या त्या धर्मानुसार आपला जोही काही ब्रह्मांडीय शब्द आहे तो शब्द या बॉलवर एक वेळा रेखांकन करा. जसं आता मी म्हणते ओम ओम ओम. पुन्हा दोन्ही हात लांब आणि जवळ. वाव. आता आहे त्यापेक्षा अधिक मोठा बॉल झालाय, अजून हात जवळ झाले, जातच नाहीये जवळ. बरोबर? या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य दिसत आहे. पुन्हा दोन्ही हात लांब आणि जवळ. तर आता डोळे बंद करा आणि हळूच हळूच हा बॉल असा अलगद उचला आणि आपल्या सहस्त्रार चक्रावर ठेवा. शरीराला कोठेही स्पर्श करू देऊ नका. बघा, सहस्त्रार चक्रावर हा बॉल ठेवा आणि सहस्त्रार चक्रावर म्हणजेच आपल्या डोक्याच्या वर फील करा ही एनर्जी आणि हळूहळू शरीराच्या दोन्ही बाजूनी हात खाली खाली घ्या. खाली ही एनर्जी आपल्या हातांसोबत खाली येणार. सहस्त्रार म्हणजे क्राऊन चक्र म्हणजे डोक्याच्या वरच्या भागामधून खाली येत आहे. आपली कपाळपाठली, आपले डोळे, आपला मेंदूचा मागचा भाग, आपले कान, आपली मान स्पर्श कोठेही करू नका. हात बाहेरून खाली खाली घ्या. आपली मान, आपले दोन्ही खांदे, संपूर्ण शरीरभर एनर्जी फील करा. आपले शोल्डर, आपल्या बरगड्या, आणखी खाली 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 खाली, फुफ्फुस, बरगड्यांचा दोन्ही मागचा पुढचा भाग, हृदय आणि खाली खाली. सोलार चक्र नाभीपर्यंत आलो आहे. आणखी खाली खाली आणखी खाली. आपली किडनी, छोटे आतडे, मोठे आतडे, जननेंद्रिय आणि दोन्ही पाय, गुडघे, पावलं एनर्जी फील करा आणि हळूहळू एक अफर्मेशन द्या. माझ्यामधील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे आणि माझ्यामध्ये सर्व सकारात्मक ऊर्जा आहे. मी आरोग्य संपन्न आहे. मी आनंदी आहे. मी शांत आहे. मला जे हवं ते मिळवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हळूच दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. ओके. फक्त एकाच कुठल्याही व्यक्तीला मी पॉवर बॉलचा अनुभव शेअर करू देईल. हँड राईज करा कोणाला करायचा आहे तर. फक्त एकाच व्यक्तीला करू देईल. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते. पॉवर बॉल केल्यानंतर असे हात आहे ना असे लांब जात नव्हते लवकर आणि हातामध्ये असं काहीतरी हवेचा गोळा आहे असं वाटत होतं. आणि ज्यावेळेस डोक्यावर तशी खाली आणत होते त्यावेळेस पूर्ण अशा अंगामध्ये असे असं म्हणतो ना आपण व्हायब्रेशन येत होते माझ्या अंगात पूर्ण. खूप छान. मस्त. तर धन्यवाद. कशी एनर्जी असते? येस, एनर्जी तुम्हाला फील व्हायची. बाबा कशा प्रकारे एनर्जी असते, कशा प्रकारे आपण मोठ्या प्रमाणात प्राणाजवळ निर्माण करू शकतो. हे काय होती? ही प्राणशक्ती होती. या ब्रह्मांडामध्ये असलेली ऊर्जा आपण एका जागेवर जमा केली आणि ती आपल्याला
घेतली, पॉवर बॉलच्या स्वरूपामध्ये, असा त्याचा अर्थ आहे. छान. तर सॉरी, सगळ्यांना अनुभव शेअर नाही करू देत आहे, कारण सेशन आपल्याला पुढे न्यायचं आहे. बरोबर ना? तर बघा, आता आपल्याला थँक्यू प्रीती. तर आपल्याला काय, रेकी फर्स्ट, सेकंड अँड थर्ड असे 3 पार्ट आहेत. मास्टर आणि ग्रँड मास्टर हा नंतरचा भाग आहे. रेकी थर्ड पर्यंत येईपर्यंत आपण 100% पॉवरफुल होतो. रेकी फर्स्ट मध्ये आपले जे अटुनमेंट होतं आणि ज्या सगळ्या गोष्टी आहेत, पुढचा जो प्रवास आहे त्यामध्ये पहिल्या डिग्रीमध्ये सहस्त्रार, आज्ञा, विशुद्ध आणि अनाहत या 4 चक्रांप्रती आपण जागृत होतो, म्हणजे जो रेकी शिकणारा आहे. दुसऱ्या डिग्रीमध्ये पुढचे चक्र मणिपूर चक्र आणि स्वादिष्ठान चक्र, आणि तिसऱ्या डिग्रीमध्ये बेसिक चक्र. अशा प्रकारे अटुनमेंट पुढे पुढे होत राहतं. पहिल्या डिग्रीमध्ये आपण फक्त आणि फक्त स्पर्श करून, म्हणजे अगदी जवळून रेकीचा प्रवाह दुसऱ्याकरिता देऊ शकतो, कारण स्वतःचं प्युरिफिकेशन आणि सगळ्या गोष्टी सुरू असतात. दुसऱ्या डिग्रीमध्ये आपण आल्यानंतर 21 दिवस अटुनमेंट झाल्यानंतर, सिम्बॉल मिळाल्यानंतर आणि 21 दिवसाचं मेडिटेशन केल्यानंतर पूर्ण आपण पहिल्या 10% आणि नंतर 40% असं 50% एनर्जी पुरवू शकतो. ज्या कोणत्याही कुठल्याही व्यक्तीसोबत आपण तेव्हा कनेक्ट होऊ शकतो. कोणीही आपल्याला रेकी मागली तर आपण एनर्जी तेथे पाठवू शकतो, पण त्यासोबतच पहिले स्वतःचं प्युरिफिकेशन हेच खूप महत्वाचं असतं. त्यानंतर थर्ड डिग्रीमध्ये ऍडमिशन मिळते आणि थर्ड डिग्रीमध्ये आपण 100% पॉवरफुल होतो. तेथे मात्र आपण सगळ्याच गोष्टीसाठी सगळ्या गोष्टी एनर्जी देऊ शकतो. या सर्व गोष्टींमध्ये मी जे एनर्जी देणे म्हणते, एखाद्याचं आरोग्य दुरुस्त करणे म्हणते, एखाद्याच्या दुःखाचा भार कमी करणे म्हणते, किंवा एखाद्याला मदत करणे म्हणते, पहिले सगळं स्वतःसाठी, स्वतःत बदल होणार आणि मग इतरांमध्ये आपण हळूहळू त्या सगळ्या गोष्टी करणार. पण सगळ्यात मोठा रेकीचा नियम आहे की माझा एखादा दुश्मन जरी असला ना, ज्याने सगळं काय जे व्हायचं ते झालं, त्याला सुद्धा आपल्याला माफ करणं आणि विन विन पोझिशन, तुझा पण फायदा आणि माझा पण फायदा. बरोबर का? तर आपण इतरांच्या नुकसानासाठी, इतरांच्या तोट्यासाठी किंवा इतरांना काही व्हावं, नुकसान व्हावं या उद्देशाने जेव्हा रेकीचा प्रयोग करायचा प्रयत्न करतो, तेव्हा तो कधीच होत नाही, कारण शेवटी ती एनर्जी आहे. या एनर्जीला कळते कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं. इव्हन तुमच्या स्वतःच्या एखादं काम असेल आणि ते माझं व्हावं असं मला वाटते आणि मी वारंवार त्या गोष्टीसाठी रेकी देत आहे, एनर्जी देत आहे, पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करत आहे, पण माझं ते काम होत नाहीये, तर नक्कीच ते तुमच्यासाठी योग्य नाही, तेच काम तुमचं होणार नाही, एवढं सुद्धा एनर्जीला कळते. आपण काही दिवसांनी आपल्याला अनुभव येतो, अरे वा, बरं झालं माझ्यासाठी ते झालं नाही, ते जर झालं असतं तर आता मी आयुष्यामध्ये खूप नुकसान माझं झालं असतं, किंवा त्या गोष्टीपेक्षा अजून चांगलं काहीतरी तुझ्यासाठी आहे ठेवलेलं, त्याकडे तुझं लक्ष जाऊ दे. अशाच वेळेस आपलं ते काम ठरलेलं ज्याला आपण एनर्जी देतो ते होत नाही, पण लक्षात असू द्या, त्यापेक्षा चांगलं आपल्याला काहीतरी मिळतं. एवढा प्युअर विश्वास आपण या एनर्जीवर ठेवायला हवा. आपोआप आपल्याला सगळे मार्ग निघत राहतात. किती सांगावं, किती नाही सांगावं. आणि थर्ड डिग्री मध्ये गेल्यानंतर खरंच आपण जवळजवळ खूप गोष्टींमध्ये पुढे जातो आणि आपल्या घराची, लोकांची सुरक्षितता, अभ्यासामध्ये लक्ष लागणे, स्वतःची मनस्थिती चेंज करणे, स्वतःचे मनी ब्लॉकेजेस रिमूव्ह करणे, आपलं घर, आपला बिझनेस याला एनर्जी देणे, या सगळ्या गोष्टी आपण थर्ड डिग्री मध्ये. सायकिक सर्जरी, एखाद्याला एखादी सवय आहे, ती सवय कशी मोडायची, एखादं व्यसन आहे, यासाठी सुद्धा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतो आणि अनेक दाखले आहेत. अशा प्रकारे आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असा प्रवास असतो. पहिला डिग्री 7 दिवसाची असते, आपल्या सेशन मध्ये ते 10 दिवस जाते. ओके, म्हणजे पहिल्या डिग्रीला 10 दिवस, दुसरी डिग्री 21 दिवस आणि तिसरी डिग्री 21 दिवस असा आपला प्रवास चालतो. जवळजवळ 50, 52, 55 2 महिने पकडून घ्या. अशा प्रकारे आपण घेतो आणि त्यानंतर ज्याची इच्छा असेल त्यांनी मास्टर आणि ग्रँड मास्टर करावं. नक्कीच ग्रँड मास्टर करण्यासाठी कधीच कोणाला जबरदस्ती केली जात नाही, पण तो सुद्धा एक प्रवास खूप सुंदर आहे.
एक परिपूर्ण होण्यासाठीचा तो प्रवास आहे. एक आपलं स्वतःचं आपण बेस्ट व्हर्जन कसं करायचं, स्वतःची रिव्हर्स जर्नी कशी करायची, स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसह स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःला आपण जे म्हणू शकतो, की प्रत्येक आयामावर वर नेणे. एक चांगला गुरु कसा होणे आणि स्वतःला गुरुपदापर्यंत नेणे. हा प्रवास असतो तो. त्या प्रवासामध्ये काय आहे ना, ते खरंच इथं नाही सांगता येणार तुम्हाला. ते नंतर आपण ते सेशन स्पेशल घेऊया. एखाद्या वेळेस बऱ्याच वेळा घेतो आपण. पण स्पेशल ज्यांचा रेकी थर्ड कंप्लीट झाला आहे, त्यांच्यासाठी घेत असतो. तर तेथे पण सिम्बॉल असतात. अटोनमेंट कसं द्यायचं, नंतर चांगल्या ह्यापेक्षा अजून प्रोटेक्शन्सच्या काही गोष्टी, ह्या अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत, जे मी तुम्हाला स्पेशल सेशनमध्ये सांगेन. तर बघा, असा हा रेकीचा प्रवास आहे आणि मी आपल्या प्रत्येकाला एक सांगेल, की या, नक्की या, जुडा. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. स्वतःमधील शक्तीचा, स्वतःतील पॉवरचा एक उपयोग करून घ्या. स्वतःला सांगा, की तुझ्यातच आहे आणि तो शोध तुम्हाला इथून सुरू करायचा आहे. लक्षात असू द्या, मला करायचं आहे, मी नंतर करणार. माझ्याजवळ पैसे आले की करणार, असं होणार, तसं होणार, हे काम झालं की, ते काम झालं की माणूस करू शकत नाही. बिनधोकपणे उडी टाकल्यानंतरच माणूस पोहायला लागू शकतो, असं आहे. खरंच मॅडम सांगतात ते खरं होईल का, नाही होईल का? तुम्ही जेव्हा स्वतः विश्वास ठेवसाल, स्वतः विश्वासाने येसाल, तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हीच, आता जे लोकांनी अनुभव सांगले तेथे तुम्ही असाल, एवढं तुम्हाला सांगते. आणि सगळ्यात अजून महत्वाचं म्हणजे ऍक्शन घ्या. जर विचार आला करायचं, तर नक्कीच एक फोन करा, संपर्क करा आणि जॉईन व्हा. आत्मा नमस्ते.